नमस्कार मित्रांनो, आज आपण काल जो टॉपिक सुरू केला होता तो कंटिन्यू करणार आहोत. टॉपिकचं नाव होतं, हा नवीन चॅप्टर आहे ॲक्च्युली. चॅप्टरचं नाव आहे मॉनेटरी अँड फायनान्शियल सेक्टर, म्हणजे मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र. ओके, काल आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या. जेव्हा मी परत माझी रेकॉर्डिंग बघत होतो यूट्यूबवरती, थोडं मला एक गोष्ट लक्षात आली की ज्यावेळेस बफरिंग होत होतं, एक छोटासा पॉइंट मिस झाला त्यातून. ओके, आणि चांगली गोष्ट अशी आहे की मी जेव्हा रेकॉर्डिंग बघत होतो तेव्हा मला ते लक्षात आलं. त्यामुळं मी पहिलं काय करणार आहे, तो छोटासा पॉइंट, खूप छोटा आहे, म्हणजे कदाचित 2-3 मिनिटात होऊन जाईल, पण खूप महत्वाचा आहे. ओके, तो पॉइंट पहिलं कव्हर करेन आणि त्यानंतर तो पॉइंट कव्हर झाल्यानंतर आपण आजचा दुसरा टॉपिक बघूया. ओके, तर हा बार्टीचा खूप चांगला उपक्रम आहे. त्यात आपण जनरल स्टडीज 4, ओके, हा एमपीएससीचा जो मेनचा पेपर आहे त्याच्यातला इकॉनॉमिक्सचा भाग कव्हर करतोय. इकॉनॉमिक्स मध्ये असणारे सगळ्या टॉपिक, ओके, सिलेबस मध्ये दिलेले सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. आतापर्यंत जवळजवळ 35 ते 37 लेक्चर झालेले आहेत. तुम्हाला जर जुन्या लेक्चर मध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. ओके, आणि तुम्हाला अधिकाधिक तुम्ही मला प्रश्नही पाठवू शकता, ज्याचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर तुम्ही बार्टीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा उपक्रम जो आहे लेक्चर सिरीज GS4 वरती, त्याबद्दल माहिती पसरा. ओके, तर आपण काल ह्या गोष्टी शिकलोत. ओके, वित्त म्हणजे काय त्याच्याने सुरुवात केली. ओके, त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्य, जास्तीत जास्त आपला त्यात वेळ गेला. ओके, सुरुवात आपण प्रस्तावनेने केली. प्रस्तावना तुम्ही कमी समजू नका, कदाचित प्रस्तावनेमधल्याच एका गोष्टीवर प्रश्न येण्याची शक्यता आहे, कारण प्रस्तावना ही खूपच महत्वाची. प्रस्तावनेमध्ये जे लिहिले तेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते, फॉलो करते. ओके, तर प्रस्तावना झाल्यानंतर आपण संघटन बघितलं, बोर्ड ऑफ डिरेक्टर जे असतात, पण एवढंच की कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर सारखं काम करत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कशी आहे, एक सार्वजनिक संस्था आहे, म्हणजे पब्लिक सेक्टरची संस्था आहे, सरकार चालवते. इथं नफा कमवणे हे त्यांचा उद्देश नसतो, हे सार्वजनिक असल्यामुळं तिथं कंपनी सारखे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स नसतात. ओके, तिथं तसा संचालक मंडळ नसतो. जे काही असते ते केंद्र सरकार बसवते. ओके, त्यात काही अधिकारी वगैरे असतात, त्याची आपण काल माहिती घेतली. ओके, मग आपण कार्य बघितली. ओके, जी काही कार्य होती ती आपण सगळी कार्य काल बघितली. ओके, शेवटी मग मी जेव्हा रेकॉर्डिंग बघत होतो युट्यूबवरची, मला असं थोडंसं लक्षात आलं की जेव्हा आपण बँकांची बँक म्हणून काम करते, हे जे सरकारविषयी कार्य बघत होतो, त्यानंतर मी बँकांसाठी शेवटचा मार्ग म्हणजे RBI ह्याबद्दल बोललो, आणि ते त्या व्हिडिओमध्ये आलंच नाही, युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आलं नाही. त्यामुळं आज आपण सुरुवात करूया, बँकांचा शेवटचा मार्ग म्हणजे RBI, बँकांसाठी पैसे घेण्याचा शेवटचा मार्ग किंवा कोणत्याही गोष्टीसाठी शेवटचा मार्ग म्हणजे RBI, ह्या गोष्टीपासून सुरू करू. त्यानंतर मग हे तर आपण कालच बघितलं, स्वायत्तता कशी, कलम 7 कसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक केंद्र सरकारची संस्था बनवते, स्वतःचं तिचं अस्तित्व तसं बघायला गेलं तर काही नाही. केंद्र सरकार आहे म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. तुम्ही जर म्हणजे खरंच बघितला, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अस्तित्व खरंच स्वायत्त आहे का, तर स्पष्टपणे सांगायचं तर नाही. ओके, केंद्र सरकारच सगळ्या गोष्टी करते, केंद्र सरकारच्याच अधीन असलेली संस्था आहे. ओके, त्यामुळे बऱ्याच जणांना कंप्लेंट असते की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही ऑटोनॉमस, स्वायत्त असून देखील केंद्र सरकार मध्यस्थी करते. असं काहीच नाही, केंद्र सरकारच चालवते. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बसवण्याचं काम आणि बऱ्याच गोष्टींचं काम केंद्र सरकारच करते. त्यामुळे तुम्ही उगाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला स्वायत्त म्हणून म्हणजे काय, त्याच्यात काय अर्थ नाही. ओके, शेवटी निर्णय हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे निर्णय असतात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकार घेते. जर निर्णय ऐकले नाही, भूतकाळात बऱ्याच अशा गोष्टी घडलेल्या आहेत, जर निर्णय ऐकले नाही तर केंद्र सरकार देखील ऍक्शन घ्यायला कमी करत नाही. ओके, त्यामुळं स्वायत्तता ही थोडीशी कमीच आहे. ओके, एनिवेज, तर आपण आज हा टॉपिक बघूया. पहिल्यांदा मी बँकांसाठी शेवटचा मार्ग म्हणजे RBI ही गोष्ट मी कव्हर करेन, आणि त्यानंतर मग आजचा टॉपिक जे आहे
मॉनिटरी पॉलिसी म्हणजे चलन विषयक धोरण, अतिशय महत्वाचं. ओके, हा टॉपिक आहे, हे आपल्याला आज टॉपिक संपवायचं. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द small topic that was missing from our YouTube video yesterday because of I think the net was not working properly. ते आपण अगोदर बघूया. ओके, सुरू करूया आजचा टॉपिक. मित्रांनो, काल हे जेव्हा आम्ही बोलत होतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे सरकार विषयक कार्य देखील करते. सरकार म्हणजे सरकारला केंद्र आणि राज्य सरकारासाठी बँक म्हणून काम करते. ओके, सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन करते. पब्लिक डेट, सार्वजनिक कर्ज म्हणजे पब्लिक डेट म्हणजे लोकांसाठी सरकारने घेतलेलं जे कर्ज असतं त्याला पब्लिक डेट म्हणतात. शेवटी कर्जाचा उपयोग हा लोकांसाठीच होतो. ओके, मग आपण बघितलं बँकांची बँक म्हणून काम करते. ह्याचं उदाहरण पण दिलं होतं, या चित्रपटाचं उदाहरण दिलं, धमाल मूवी मध्ये तो जोक सांगितला होता मी. त्यानंतर हे जेव्हा बोललो त्यावेळेस ते युट्यूब मधनं मिसिंग आहे. बहुतेक इथंच काहीतरी ते बफरिंग व्हायला सुरुवात झाली होती, त्यामुळे ते राहून गेलं. महत्वाचं आहे म्हणून सांगतोय. नेमकं काय बघा डिअर फ्रेंड्स, मित्रांनो लक्षात घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑल्सो ऍक्ट्स ॲज लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट. इंग्रजीमध्ये त्याला लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट. ओके, म्हणजे काय की समजा तुम्हाला पैशाची गरज असेल आणि तुम्हाला पैसे उधारी घ्यायचे असेल, तुम्हाला कोणीच मदत करत नसेल, तर तुमच्या डोक्यात एखादा मित्र, एखाद्या मित्राचं नाव येते किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव येते जो तुम्हाला कधीच ना म्हणत नाही. ओके, तो कधीच तुम्हाला मदत करणार नाही असं होणार नाही. ओके, तसंच काहीतरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं असते बँकांबद्दल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट, लास्ट म्हणजे शेवटचा मार्ग. ओके, सगळे दरवाजे बंद झाले पण एक दरवाजा रिकामा असतो जिथं जाऊन तुम्ही मदत मागू शकता, बँका मदत मागू शकतात, आणि तो मार्ग म्हणजे आरबीआय. ओके, लेंडर म्हणजे उधारी देणं, ऑफ लास्ट रिसॉर्ट, लास्ट रिसॉर्ट म्हणजे शेवटचा मार्ग म्हणून. ओके, जिथं आपण जाऊ शकतो, जिथं बँका जाऊ शकतात. ओके, तसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांसाठी असते, लक्षात घ्या मित्रांनो. ओके, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुळात बँकर्स बँक असते, म्हणजे बँकांसाठी बँक म्हणून काम करते. जसं आपल्यासाठी एखादी बँक असते तशी बँकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असते. आपण जर बँकांकडे होम लोनसाठी, गाडीच्या लोनसाठी ओके जाऊ, तसंच बँका काय करतात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आशेच्या नजरेने बघतात की सगळ्यांनी आम्हाला मदत, कोणी मदत करणार नाही आम्हाला, आम्ही बँक देखील एकमेकांना मदत करतात. ती देखील मदत जर तो देखील दरवाजा जर बंद झाला, शेवटचा एक दरवाजा जो नेहमीच एक मदतीसाठी खुला असतो तो म्हणजे आरबीआय. तर त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे, एक फ्रेज आहे, लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट, म्हणजे बँकांसाठी शेवटचा मार्ग म्हणजे काय, आरबीआय. तरी लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट म्हणजे सगळे मार्ग बंद झाले तर एक मार्ग नेहमी खुला असतो, तो म्हणजे आरबीआय. कोणासाठी, बँकांसाठी. ओके, तर बँका तिकडे जाऊन आरबीआय कडे मदत मागू शकतात. तुम्ही भूतकाळात देखील बघितलं असेल, समजा एक 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे कदाचित, येस बँक ही जवळजवळ, येस बँकेचा कारभार हा चांगला सुरू नव्हता. तुम्हाला माहित असेल, हे प्रकरण तुम्ही पेपरमध्ये वाचला असेल. येस बँक, ओके, कपूर आडनावाचे जे मालक आहेत येस बँकेचे, कपूर तो मालक आणि त्याची मुलगी, असे दोघ जण हे येस बँक चालवत होते. तर याचा कारभार काही बरोबर चालत नव्हता. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलं, ह्याच्यावरती आपला बोर्ड बसवला, आपलं संचालक मंडळ बसवलं आणि तो कारभार सुरळीत केला. तर शेवटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते, लक्ष घालते. ओके, स्वतःहून. तसंच जर बँकांना गरज असेल, पैशाची वगैरे गरज असेल, तर शेवटचा एक, सगळे दरवाजे बंद झाल्यानंतर शेवटचा एक दरवाजा उघडा असतो, तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तिथं जाऊन बँका मदत मागू शकतात. ओके, तर लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतःहून मदत करते. बँकांसाठी शेवटचा जो मार्ग असतो तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असतो. ओके, आणि खरं सांगतो, भारताची जे बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जनरली तुम्ही बघाल बऱ्याच सगळ्याच देशातल्या ज्या मध्यवर्ती बँका असतात त्या खूप ऍक्टिव्ह असतात. ओके, असं तुम्हाला जसं बँका डबघाईला येतात किंवा बँका बुडतात, तसं तुम्ही कधी मध्यवर्ती बँक बुडाली, ओके, अशी घटना किंवा अशी गोष्ट तुम्हाला खूप खूप कमी वेळेस कानावर पडेल. ओके, आणि त्यातल्या त्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही खूप ट्रेडिशनल पद्धतीनं, ओके, थोडंसं त्याला काय म्हणू आपण, एक कॉन्झर्वेटिव्ह, म्हणजे
एक जुन्या विचाराच्या पद्धतीने काम करते, पण ते जुन्या विचाराच्या पद्धतीने म्हणजे नियमाबद्दल खूप कडक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी आतापर्यंतची वाटचाल आहे ती खूप चांगली आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे इतर बँकाच्या दृष्टीने तुम्ही बघू शकत नाही. ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज बीन फंक्शनिंग, वर्किंग, ऑपरेटिंग क्वाईट एफिशियंटली. ओके, खूप चांगल्या प्रकारे काम करते. तर मित्रांनो, हे थोडं काल मिसिंग होतं माझ्या लेक्चरमधनं. बरं झालं ते मला लक्षात आलं, त्यामुळे मी आज कव्हर केलं. नाव लेट अस गो फॉर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. खूप महत्वाचा पार्ट आपण आता कव्हर करूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एक खूप महत्वाचं धोरण असते, ते म्हणजे चलन विषयक धोरण. ओके, कोणतं धोरण असतं मित्रांनो? चलन विषयक धोरण. ओके, नेमकं काय बघा आता. कलम 45ZB. ओके, कलम सेक्शन 45ZB. ओके, आरबीआय ऍक्ट 1934 हे 2016 ह्याला टाकण्यात आलं, दुरुस्ती करून टाकण्यात आली. ओके, काय केले जाते? एक चलनविषयक धोरण सादर केलं जाते. ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 3 सदस्य आणि सरकारने नामनिर्देशित केलेले 3 सदस्य, असे 6 मिळून एक कमिटी असते. त्या कमिटी काय करते? बऱ्याच विषयांचा अभ्यास करते. कशाचा अभ्यास करते? थोड्या वेळात आपल्याला बघायचं. आणि एक धोरण बनवते, ते चलन विषयक धोरण असते. आता याला चलन विषयक धोरण, मॉनिटरी, मनी, मॉनिटरी शब्दाचा अर्थ मनी, मनी शब्दापासून आलेला आहे, जास्त काही वेगळं नाही. ओके, मनी, मॉनिटरी असं. ओके, तर शेवटी काय असते मित्रांनो, हे जे धोरण बनलं जाते ह्याच्यात काही दर असतात. ओके, रेट्स असतात. RATES, रेट्स म्हणजे दर. ओके, जसं की व्याज दर असतो, तसे इथं काहीतरी दर असतात आणि ते दर बदलले जातात. ओके, त्याच्यामध्ये एक बदल केला जातो आणि ते बदल केल्यामुळे काय होते, आपल्या अर्थव्यवस्थेमधला जो चलन पुरवठा आहे, ओके, त्याच्यावरती ते कधी कधी तो वाढतो, कधी कधी तो कमी होतो. लक्षात घ्या मित्रांनो, चलनविषयक धोरणामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते, काही दर ठरवते. दर एकतर कमी केले जातात किंवा जास्त केले जातात. ह्याने काय होते, जे आपल्या अर्थव्यवस्थेत चलन असते, करन्सी असते, त्याचा प्रवाह एकतर कमी होतो किंवा वाढतो. आणि या कमी होण्याने किंवा वाढण्याने काय होते, महागाई एकतर आटोक्यात येते किंवा जर खूप गोष्टी स्वस्त असल्या तर थोडी महागाई होते. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, शून्य महागाई असा म्हणजे कोणत्याही देशाला चांगली गोष्ट नाही. महागाईचं एक प्रमाण, एक देशाच्या प्रगतीनुसार महागाई असणं चांगली गोष्ट आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो की कदाचित तुम्हाला म्हणजे कदाचित तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी नसाल, BA इकॉनॉमिक्स, MA इकॉनॉमिक्स असं काही केलं नसेल, म्हणून जास्त तुम्हाला एकदम कोर कळणार नाही, पण तरी कळून घ्यायचा प्रयत्न करा, तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. की कारण कसं असते, एक लोकसंख्या वाढते. ओके, लोकांच्या पगारी वाढतात, इन्कम वाढते. ओके, म्हणजे लोकांच्या इन्कम नुसार हा वस्तू आणि सेवांचा दर देखील वाढणं गरजेचं असते. तो जर वाढला नाही तर इन्कम भरपूर होईल समाजात, अर्थव्यवस्थेत, समाजात म्हणजे अर्थव्यवस्थेत, आणि वस्तूंच्या जे दर असतील ते अतिशय कमी राहतील. त्याने थोडासा असमतोल येतो. त्याने काय होतं, असमतोल येतो. म्हणजे जर देशाची प्रगती होत असेल, इन्कम जर वाढत असेल, तर त्यानुसार दर वाढणे हे अपेक्षित असते. किंवा कारण काय असते, कारण त्याच्याने संतुलन राहते. ओके, त्यानुसार पुरवठा होणे देखील अपेक्षित असते. त्यामुळं महागाई ही एक खूप नैसर्गिक गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना असं थोडंसं म्हणजे जास्तीत जास्त लोकांना आहे ना, महागाई बद्दल एक कंप्लेंट करायची सवय आहे. बिलकुल केली पाहिजे कंप्लेंट. जर महागाई आटोक्याच्या बाहेर गेली असेल तर बिलकुल केली पाहिजे. ओके, नागरिक म्हणून सगळ्यांचे एक अधिकारच आहे. ओके, अधिकार आहे. पण बऱ्याच जणांना हे कळत नाही की थोडीशी महागाई ही नेहमी अर्थव्यवस्थेसाठी चांगली असते. ओके, आणि महागाई ही लक्षात घ्या आर्थिक गोष्ट आहे, ही कधीही राजकीय गोष्ट नाही, भलेही त्याचं राजकारण केलं जातं. ओके, म्हणजे एखादी XYZ पार्टी आली, सत्तेत असली की विरोधी पक्ष म्हणतात तुमच्या सरकारमध्ये महागाई आहे, आणि ते विरोधी पक्ष जेव्हा सत्तेत येतात तर XYZ पार्टीवाले जे विरोधी पक्षामध्ये बसतात ते म्हणतात की तुमच्या सरकारमध्ये महागाई आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, महागाई ही टाइमलेस आहे. त्याला म्हणजे जोपर्यंत ही पृथ्वी राहणार आहे, जोपर्यंत अर्थशास्त्र राहणार आहे, तोपर्यंत महागाई असणारच. ओके, महागाई नेहमीच वाईट असते
हा देखील एक थोडासा चुकीचा भ्रम आहे, एक भ्रम आहे. कारण जर लोकांचं एक इन्कम वाढत असेल, लोकांची मिळकत वाढत असेल, तर त्याला संतुलन म्हणून वस्तू आणि सेवांचे दर वाढणे हे अपेक्षित असते. ओके, आणि तेवढा वस्तू आणि सेवांचा पुरवठा होणं पण अपेक्षित असते. तर ही गोष्ट चालत असते. ही गोष्ट प्युअरली इकॉनॉमिक्स आहे. इट्स प्युअरली इकॉनॉमिक थिंग, ही पॉलिटिकल नाही. भलेही त्याला राजकारणी लोक रंग देत असतील, राजकारण थोडा राजकीय रंग देत असेल, पण ही राजकीय गोष्ट नाही. ओके, लक्षात घ्या. तुम्ही उदाहरण काढून बघू शकता. जे गव्हर्नमेंट अगोदर सत्तेत होतं, आता विरोधी पक्षात आहेत, ते महागाईला नाव ठेवणार, तेच पुन्हा सत्तेत आले की तेच चांगलं म्हणणार आणि विरोधी पक्ष मग नाव ठेवणार, हे चालत असते. त्याच्याकडे जास्त कमीत कमी इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्याने तरी इकॉनॉमिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघणं गरजेचं आहे. ओके, तर आणि तुम्ही जुने गाणे 1970ला देखील महागाईवरती गाणे बनायचे, आता पण बनतात. याचा अर्थ काय बघा. ओके, तेव्हा देखील गाणे बनायचे, आताही बनतात. त्यामुळे ही टाइमलेस गोष्ट आहे. आणि ही जसं जसं लोकांचं मिळकत वाढते, संतुलन राहण्यासाठी बऱ्याचदा वस्तू आणि सेवा हे महाग होत असतात. ओके, मध्यम स्वरूपाची महागाई ही अपेक्षित असते. हा अतिशय जास्त प्रमाणात झाली, आटोक्याच्या बाहेर गेली, तर नक्कीच ती त्याच्याविषयी आपण आंदोलन, म्हणजे एक नागरिक म्हणून त्याच्या विरोधात आवाज उठवणं हे आपला अधिकार आहे, तो केलाच पाहिजे. ओके, तर तुम्हाला सांगतोय की एक तुम्ही मॉडरेट इन्फ्लेशन ज्याला म्हणतोय, मध्यम स्वरूपाची महागाई ही अपेक्षित असते. त्याने बऱ्याचशा गोष्टी ती गोष्ट बऱ्याच गोष्टी दर्शवून जाते आपल्याला. जसं की लोकांचं इन्कम वाढतंय. ओके, ही गोष्ट ही महागाईमुळे कळते आपल्याला. ओके, तर ही महागाई आटोक्यात आणायची असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते, चलनविषयक धोरण राबवते. चलनविषयक धोरणामध्ये काय होते मित्रांनो, काही दर ठरवले जातात, कमी केले जातात किंवा जास्त केले जातात. ओके, आणि जेव्हा हे दर कमी किंवा जास्त केले जातात, त्याचा सरळ सरळ परिणाम हा कशावरती होतो, पैशाच्या प्रमाणावरती होतो. एखाद्या अर्थव्यवस्था, आपल्या अर्थव्यवस्थेत, ओके, आणि जवळजवळ सगळ्या देशात असंच चालते, ते पैशाचं जे प्रमाण आहे त्या दरामुळे पैशाचं प्रमाण आहे ना, ते कमी किंवा जास्त होते. गरजेनुसार, म्हणजे तुमच्या उद्दिष्टानुसार ते असते, कमी किंवा जास्त होते. ओके, आणि त्यानुसार एकतर जे किमती असतात, वस्तू आणि सेवांच्या किमती असतात, एकतर वाढतील किंवा कमी होतील, वाढतील किंवा कमी होतील. तर असं जे धोरण चालवलं जाते, ज्यामुळं एखाद्या अर्थव्यवस्थेच्या चलनावरती प्रभाव पडतो, आणि त्यामुळं जे उद्दिष्ट असते महागाईचं, एकतर कमी करणे किंवा जास्त करणे. तुम्ही आजपर्यंत कमीच ऐकला असेल, मी तुम्हाला जास्त पण सांगतोय. तुमचा हा डाऊट क्लिअर झाला पाहिजे. मित्रांनो, जर सगळ्याच गोष्टी स्वस्त झाल्या तरी इकॉनॉमीला काही चांगली इकॉनॉमी म्हणता येत नाही. त्याला थोडीशी महागाई वाढवणे देखील, बऱ्याचदा गव्हर्नमेंट महागाई वाढवण्याचा देखील प्रयत्न करते. ओके, पण ते आपल्याला दिसत नाही, कारण जनरली आपल्याला जास्त झालेले दिसते, आणि त्यामुळे त्याला कमी करण्याचे जे प्रयत्न असतात गव्हर्नमेंटचे ते दिसतात. ओके, तर हे जे दर असतात हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवते. ते दर काय करतात, सरळ सरळ पैशाच्या प्रमाणाला त्याच्यावर प्रभाव टाकतात, आणि त्यामुळे ह्या पॉलिसीला काय म्हणतात, मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. ओके, चलनावरती प्रभाव टाकतात. मग त्यानुसार आपल्या उद्दिष्टानुसार आपल्याला थोडीशी किमती वाढवायची असतील, वस्तू आणि सेवांच्या किमती वाढवायच्या असतील, कमी करायच्या असतील, किंवा वृद्धी दर जास्त करायचा असेल, कमी करायचं असेल, उद्दिष्टानुसार असते ते, त्यानुसार ते दर वाढवले किंवा कमी केले जातात. अशा धोरणाला चलनविषयक धोरण म्हणतात. आणि हे पूर्वी 2016च्या अगोदर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया समितीद्वारे करत नव्हतं. ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असंच एक दर 6 महिन्याला 3 महिन्याला अशी पॉलिसी डिक्लेअर करायचे. पण 2016 नंतर काय झालं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 मध्ये एक 45ZL 45ZB ही कलम टाकण्यात आली, आणि त्याच्या अंतर्गत एक कमिटी बसवण्यात आली. त्या कमिटीला मॉनिटरी पॉलिसी कमिटी असा शब्द आहे, म्हणजे चलनविषयक धोरणाची समिती. ओके, आणि ही कमिटी बघा खूप महत्वाची गोष्ट आहे. तर ही कमिटी अहवाल त्याच्यावरती अभ्यास करते आणि दर ठरवते की किती असली पाहिजे, महागाईचा दर किती पाहिजे. आणि हे झाल्यानंतर, त्याची मीटिंग झाल्यानंतर, लक्षात घ्या मित्रांनो, इट शॅल पब्लिश म्हणजे प्रकाशित करते. बघा,
ऑन दी 14th डे आफ्टर एव्हरी मीटिंग. समजा आज मीटिंग झाली, ओके, आज समजा 1 तारीख आहे, मीटिंग झाली, तर 14th डे म्हणजे 14-15 जे काही 14 डे असेल मित्रांनो, त्या दिवशी ह्या तारखेला सोडलं तर 14-15 येईल, ओके, म्हणजे 15 तारीख येईल. तर त्या दिवशी 45ZL तर्फे, ओके, त्याद्वारे 45ZL हे कलम आहे ना, त्यांच्याद्वारे काय अहवाल द्यावा लागतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती बघितलं ना मित्रांनो, बरोबर 14 दिवसानंतर तुम्हाला जे चलनविषयक धोरणाची मीटिंग झालेली असेल, बैठक झालेली, तिचा अहवाल तुम्हाला 14 दिवसाच्या त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर दिसतो. ओके, तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघा या लेक्चर नंतर. ओके, तर बघा 45ZB, ओके, 45ZB ने काय होतं, मीटिंग होते, टार्गेट ठरवले जातात, त्याची पॉलिसी सांगितली जाते, धोरण सांगितलं जाते, त्याच्यानुसार दर कमी किंवा जास्त केले जातात. त्यानंतर 45ZL नुसार काय देते, अहवाल प्रकाशित केला जातो 14 दिवसाच्या, ओके, 14 दिवसानंतर. ओके, आता ही कमिटी काय, कमिटी विषयी थोडस जाणून घ्या, त्यानंतर ऍक्च्युअली काय केलं जातं ते बघू. 2016 ला सुरुवात झाली. नाव आहे MPC, मॉनिटरी पॉलिसी कमिटी. मॉनिटरी म्हणजे मनी, रिलेटेड टू मनी इज मॉनिटरी. ओके, अवघड जात असं तर इथे लिहितो, मॉनिटरी इज समथिंग दॅट इज रिलेटेड टू मनी. रिलेटेड टू मनी जे पैशाशी निगडीत असतं त्याला मॉनिटरी म्हणतात. ओके, 6 सदस्य असलेली समिती आहे. किती सदस्य असतात मित्रांनो? 6 सदस्य. ओके, आणि पदसिद्ध त्याचा अध्यक्ष जो असतो तो असतो RBIचा गव्हर्नर. या समितीचा जो पदसिद्ध अध्यक्ष असतो तो असतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर. ओके, 3 सदस्य मित्रांनो बघा, 3 सदस्य RBI कडून असतात आणि 3 सदस्य हे सरकार पाठवते. म्हणजे 6 जणांची समिती, 3 सदस्य RBIचे, 3 सदस्य सरकारचे. आणि ह्या 3 पैकीच एक काय असतो, 3 पैकी, वेगळा नाही, लक्षात घ्या, 3 पैकीच एक असतो चेअरमन, तो असतो RBIचा गव्हर्नर. ओके, इन्फ्लेशन टार्गेट इज सेट वन्स इन अ 5 year, 5 वर्षात एकदा. बघा, 5 वर्षासाठी एकदा ठरवलं जाते काय, महागाईचा एक महागाईची एक आकडेवारी, एक टार्गेट ठरवलं जाते. किती वर्षासाठी मित्रांनो? 5 वर्षासाठी. किती वर्षासाठी? 5. तर तुम्हाला कदाचित ही गोष्ट तुमच्या नजरेखालून गेली असेल, ह्या वर्षीच पुढच्या 5 वर्षासाठी देखील सरकारने परमिशन दिली. कारण तुम्हाला माहित पाहिजे, 2016 जेव्हा सुरुवात झाली होती, 2016 अधिक 5 म्हणजे 2021, म्हणजे 22 ला हे टार्गेट लॅप्स, म्हणजे ह्या काय ही समिती काय करते, 5 वर्षाचे टार्गेट ठेवते. 2016 ला सुरुवात झाली तर 5 ला ते संपलं, 5 वर्ष जर 2021 ला ते संपायला पाहिजे, बरोबर आहे. या वर्षी गव्हर्नमेंटने तेच टार्गेट पुढे ढकल, म्हणजे तेच टार्गेट ठेवले पुढच्या 5 वर्षासाठी. तुम्हाला ही पण गोष्ट माहित पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या. सरकारने यावर्षी परमिशन दिली मॉनिटरी पॉलिसी कमिटीला की तुम्ही जे टार्गेट पहिल्या अगोदरच्या 5 वर्षात ठरवलं होतं तेच टार्गेट तुम्ही पुढच्या 5 वर्षासाठी पुढे न्या. आणि करंट टार्गेट काय मित्रांनो, आताचं टार्गेट बघा, 4%. मी भरपूरदा सांगितले हे 4% विथ टॉलरन्स, म्हणजे एवढं सहन करण्याची जी श्रेणी असते, जी रेंज असते, ती काय 4% टार्गेट आहे. महागाईचा दर 4% आहे, ह्याच्यात जास्तीत जास्त 2 आणि त्याच्यात -2, म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 6 अशी महागाई, असा महागाईचा दर हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची समिती ठरवते. आणि ही पुढच्या 5 वर्षासाठी, म्हणजे 2022 ते 27, 2022 ते 27 पर्यंत जवळजवळ हाच टार्गेट राहणार आहे. ओके, किती महागाईचा दर? 6%. मॅक्झिमम किती? 6%. मिनिमम किती पाहिजे? 2%. मित्रांनो लक्षात घ्या, टार्गेट 4% आहे, फक्त टॉलरन्स लिमिट आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा 2 कमी झालं, 2 जास्त झालं तरी चालेल. देश आपला, मी म्हणल्याप्रमाणे, थोडीशी महागाई ह्या सहन होण्या, टॉलरन्स म्हणजे काय, सहन होईल असं. ओके, टॉलरेबल, सहन होईल असं काय 6% आहे, 2%, असं 2, 3, 4, 5, 6 असं. ओके, तर हे टार्गेट आहे मित्रांनो. 2016 ला हे टार्गेट सुरुवात झाली होती, 2021 ला ते संपलं होतं. 2022 पासून पुढच्या 5 वर्षासाठी देखील हे टार्गेट सांगितलेलं आहे, म्हणून 27 पर्यंत जवळजवळ म्हणजे 10 वर्षासाठी हे टार्गेट होते 4%, 2 मायनस 2 प्लस असं. ओके, आता तुम्ही म्हणाल सर हे टार्गेट कसं ठरवलं जाते, कशाचा विचार करून ठरवलं जाते? यासाठी
ओके, त्या अगोदर सध्याचे सदस्य बघून घेऊया आपण. सध्या कोण कोण सदस्य आहेत तुम्हाला माहित पाहिजे. ओके, डॉक्टर शशांक भिडे, ओके, डॉक्टर अशिमा गोयल आणि प्रोफेसर जयंत आर वर्मा. हे तीन कोण आहेत मित्रांनो? हे तीन सरकारचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. ओके, शशांक भिडे साहेब नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च. ओके, यावर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेला हा प्रश्न आला होता. ओके, याचा लॉंग फॉर्म विचारला होता. ओके, नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च, दिल्लीला एक खूप मोठी संस्था आहे, सरकारच चालवते, पब्लिक इन्स्टिट्यूशन आहे. ओके, तिथं शशांक भिडे साहेब सिनियर ॲडवायझर म्हणजे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करतात. ओके, अशिमा गोयल नावाच्या ज्या प्राध्यापिका, हे एमिरेटस प्रोफेसर, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च मुंबई. ओके, तर इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च मुंबई, IGIDR नावाची एक संस्था आहे. ओके, मी स्वतः देखील याची परीक्षा दिलेल्या आहेत. ओके, तर IGIDR नावाची मुंबईला संस्था आहे, जिथं 2 कोर्सेस चालतात मित्रांनो. एक चालते MSc इन इकॉनॉमिक्स आणि PhD इन इकॉनॉमिक्स, 2च कोर्सेस चालतात. बाकी तिथं रिसर्च चालतो, संशोधन चालते. ओके, PhD इन इकॉनॉमिक्स. तर असे RBIची एक ऑटोनॉमस स्वायत्त ओके संस्था आहे, मुंबईला आहे, गोरेगावमध्ये आहे. ओके, तर तिथं पूर्वी प्राध्यापक म्हणून काम करायचं, आता एमिरेटस म्हणजे त्यांना एक मान सन्मान म्हणून तिथं ते कधी कधी लेक्चर द्यायला येतात. ओके, तर ते अशिमा गोयल देखील त्याचे मेंबर आहेत. प्रोफेसर जयंत आर वर्मा, ओके, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद. ओके, IIM अहमदाबाद मध्ये हे प्रोफेसर म्हणून आहेत. आणि जयंत वर्मा बद्दल तुम्हाला, ह्या साहेबांबद्दल तुम्हाला माहित असणं थोडंसं, एक थोडी गोष्ट सांगतो, तसं तिघांबद्दल माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. जयंत वर्मांनी मागच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटी त्या बैठकीमध्ये जयंत वर्मा हे एकमेव सदस्य होते ज्यांनी सरकारच्या धोरणाला म्हणजे MPC, ओके, ही कसं आहे सल्लामसलत, ही कमिटी 6 जणांची आहे. 6 जण काय करतात, एकमेकांशी सल्लामसलत करून आपापली ओपिनियन देतात की ही आपण हा दर ठेवायला पाहिजे ते दर. बऱ्याचदा काय होते, आणि हे झालेलं आहे भूतकाळात, की एखादा सदस्य किंवा 2 सदस्य किंवा एक जे टार्गेट ठरवतं त्याच्या थोडस विरोधात असतात. म्हणजे हे टार्गेट बरोबर नाही, विरोधात असं म्हणजे आपल्यासारखे ते भांडण वगैरे करत नाही की तुम्ही जे म्हणताय ते टार्गेट मला मान्य नाही, थोडंसं असं टार्गेट असलं पाहिजे. तर जर असं वेगळं मत असेल ना, तर ते नोट ऑफ डिसेंट देतात मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर ते, मी म्हणलं ना 14 दिवसानंतर जो अहवाल प्रसिद्ध केला जातो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जो अहवाल बघितला ना तुम्ही, तर तुम्हाला कळेल नोट ऑफ डिसेंट म्हणजे माझं मत इतर सदस्यांपेक्षा वेगळं कसं आहे हे ते देतात. आणि 6 महिन्यापूर्वी जेव्हा मीटिंग झाली होती तेव्हा प्रोफेसर जयंत आर वर्मा साहेबांनी म्हणलं होतं की महागाईला तुम्ही सिरियसली घ्या, तुम्ही जे टार्गेट ठरवताय मला थोडंसं ते पटत नाही, त्यामध्ये थोडंसं महागाईबद्दल आलं नाही. पण मग तरी कारण मेजॉरिटी वोट, कारण यांना वोट्स असतात. ओके, हे मतदान करतात, 3 सदस्य इकडले 3 सदस्य तिकडले, हे मतदान करतात. आणि मतदानामध्ये असं झालं 5-1 म्हणजे 5 जण एकीकडे होते आणि आपले जयंत साहेब एकीकडे होते. ओके, त्यामुळे ते निर्णय घेण्यात आला. ओके, डेमोक्रेटिकली त्या कमिटीने ते निर्णय घेतला. ओके, पण 6 महिन्यानंतर जयंत साहेबांनी जे म्हणलं होतं की तुम्ही महागाईला सिरियसली घ्या, तेच झालं. आणि 6 महिन्यानंतर लिटरली म्हणजे वेळ नसताना देखील अवकाळी ज्याला आपण म्हणतो, तेव्हा मीटिंग घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला म्हणावं लागलं की महागाई ही आटोक्याच्या बाहेर चालली, त्यामुळे आम्ही असं हे उपाययोजना करतोय. ओके, तर कुठं ना कुठं तर जयंत वर्मा साहेबांनी जी गोष्ट सांगितली होती ती खरी ठरली नंतर. ओके, ही रियालिटी आहे. ओके, दिस इज द रियालिटी. असो, सहज तुम्हाला एक सांगायचं, कुठं जर हायर लेवलला जर प्रश्न आला तर तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणून सांगतो. मग त्यानंतर डॉक्टर राजीव रंजन, एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर द ऑफिसर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके, जे आता हे 3 उरलेले आहेत ना, त्या RBIचे आहेत. डॉक्टर मायकेल देबब्रता पत्रा, ओके, डेप्युटी गव्हर्नर आहेत मित्रांनो. आणि शक्तिकांत दास. ओके, हे 3 आणि हे 3 असे 6 जणांची मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते. आणि ही कमिटी चर्चा करते, बऱ्याच गोष्टींवरती चर्चा केल्यानंतर ठरवते की आपला जे चलनविषयक धोरण आहे त्याच्यात भरपूर दर आहेत, जे दर आपल्याला थोड्या वेळात बघायचे आहेत, कारण मी त्याच्यात तुला नावं सांगितली होती तुम्हाला, आज आपल्याला ते डिटेलमध्ये बघायचं. त्या दरांचे त्यांचे दर ठरवले जातात. ओके, एकमताने
सल्लामसलत करून दर ठरवले जातात. ज्याला त्या दराशी त्या निर्णयाशी जे सहमत नसतात ते काय देतात, इंग्रजीमध्ये नोट ऑफ डिसेंट. काय मित्रांनो, नोट ऑफ डिसेंट देतात. नोट ऑफ डिसेंट म्हणजे काय, तर मी ह्या मताशी सहमत. डिसेंट म्हणजे एखाद्या मतापासून दूर झालं. ओके, मत थोडस वेगळं असतं डिसेंट मध्ये. एनिवेज, तर हे 6 मेंबर आहेत. आता नेमकं काय करतात बघा. नेमका हा निर्णय घेताना, वेगवेगळी दर ठरवताना, दरांबद्दल आपला थोडा वेळात हे 3 जे धोरण दर म्हणतात, पॉलिसी रेट ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये. धोरण म्हणजे पॉलिसी, दर म्हणजे रेट. जे पॉलिसी रेट असतात ते घेण्याच्या अगोदर नेमका कशाचा विचार केला जातो. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडत असेल, हे धोरण ठरवताना नेमका कशाचा विचार केला जातो. तर काही गोष्टी आहेत. ओके, भरपूर गोष्टींचा विचार केला जातो. त्याच्यापैकी जे गव्हर्नमेंटने त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे, लक्षात घ्या मित्रांनो, हे मी कोणत्या पुस्तकातून घेतलं नाही, डायरेक्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्ट मधनं ही वाक्य घेतलेली आहेत मी. ओके, हा डाटा घेतलाय मी. ओके, त्यामुळं अतिशय ऑथेंटिक डेटा आहे. ओके, कुठल्या न्यूज रिपोर्ट मधनं ओपिनियन कोणाचं मत वगैरे नाहीये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा 14 दिवसानंतर जे अहवाल ते प्रसिद्ध करतात, 14-15 पानाचा तो अहवाल आहे जवळजवळ, त्याच्यातनं ही गोष्ट मी घेतली, मग त्याचा आधार घेऊन ही बनवलेली आहे. त्यामुळं तुम्ही चांगल्या प्रकारे आहे, याच्यात व्यतिरिक्त काही नसणार आहे याची गॅरंटी मी देतो. ओके, कशाचा आधार घेतला जातो दर ठरवताना. आरबीआयचे सर्वे. आरबीआय करते वेळोवेळी सर्वे करते मित्रांनो. भरपूर गोष्टींचं एक सर्वेक्षण करावं लागते आरबीआयला, की कुठं काय चाललंय. ओके, दर कसे आहेत, व्याज दर कसा आहे, लोकांचा कॉन्फिडन्स कसा आहे इकॉनॉमीमध्ये, त्या सगळ्यांचे काय चालते, आरबीआय सर्वेक्षण करत असते, वेळोवेळी करते. ओके, उपभोक्त्यांचा विश्वास, उपभोक्त्यांना, कन्झ्युमर्स, त्यांना खरंच जी आता सध्याची परिस्थिती आहे त्याच्यात विश्वास आहे का, त्यांना वाटतंय का की भविष्यात इकॉनॉमी खूप चांगल्या प्रकारे आपली अर्थव्यवस्था काम करणार आहे, तो विश्वास आहे का, ते देखील बघितलं जाते. कुटुंब संस्थेचे महागाईचे अंदाज, म्हणजे आपापल्या घरात आहे ना, आपण विचार करतो की भविष्यात ते ह्या गोष्टी महाग होणार आहेत का, स्वस्त होणार आहेत का. असं कुटुंब संस्था जेवढे हाऊसहोल्ड असतात ना, ते देखील एक स्वतःचा एक अंदाज बांधतात. ते देखील काय स्वतःचा अंदाज बांधतात की भविष्यात महागाई होऊ शकते. ओके, गोष्टी स्वस्त होऊ शकतात. त्याचा देखील विचार आरबीआय करते. उद्योगांची प्रगती, जे परफॉर्मन्स असतात, ओके, किती प्रॉफिट झाला, किती नुकसान, किती लाभ झाला, किती तोटा झाला, किती नफा झाला. ओके, टार्गेट, तुम्ही चांगले जर न्यूजपेपर वाचले इकॉनॉमिक्स रिलेटेड, इकॉनॉमिक टाइम्स, बिझनेस स्टँडर्ड, फायनान्शियल एक्सप्रेस, बिझनेस लाईन वगैरे, त्यामध्ये तुम्हाला कंपनीचे अहवाल दिसतील दर 3 महिन्याला, 6 महिन्याला, 1 वर्षाला. ओके, तर त्यांच्यात ते लिहिलेलं असते की त्यांनी एवढं टार्गेट ठेवलं होतं पण त्यांचं हे टार्गेट झालं नाही, एवढाच नफा झाला, एवढा तोटा झाला. ओके, जिओ सारख्या, एअरटेल सारख्या कंपनीचं सबस्क्रायबर बेस पण देतात की किती जणांकडे जिओ आहे, किती जणांकडे एअरटेल आहे, किती जणांनी ते सोडून दिले एअरटेल, किती जणांनी जिओ सोडून दिले, हे सगळं असते. ओके, तर त्यांची प्रगती किती आहे याचा आधार घेतला जातो. भविष्याची वाटचाल, हे सगळे जे उद्योग आहेत त्यांची भविष्याची वाटचाल काय आहे ते देखील लक्षात घेतलं जाते. तज्ञांचा अंदाज. ओके, बरेचसे तज्ञ असतात. ओके, जसं की आपण एका संस्थेविषयी अगोदरच्या लेक्चरमध्ये ते बघितलं, सेंट्रल फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी, ज्याचे महेश व्यास नावाचे व्यक्ती अध्यक्ष आहेत, म्हणजे त्या कंपनीचे बॉस आहेत. ओके, तर असे मोठे मोठे सीएमआय सारखे, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी सारखे जे मोठे मोठे संस्था असतात त्या तिथं तज्ञ काम करतात. किंवा मोठ्या मोठ्या बँका असतात जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, किंवा मोठ्या मोठ्या क्रेडिट रेटिंग एजन्सी असतात, स्टँडर्ड्स अँड पुअर सारख्या रेटिंग एजन्सी. ओके, केपीएमजी सारख्या संस्था असतात, ते काय करतात, नवीन त्यांचे अंदाज देतात. ह्या अंदाजाचा वापर केला जातो. ओके, त्यानंतर तर आणि आरबीआय मधली स्वतःची तज्ञ मंडळी असते. लक्षात घ्या, आरबीआयच्या तज्ञ मंडळीचा देखील अंदाज घेतला जाते आणि चर्चा करून, डिस्कशन, एक्सटेन्सिव्ह डिस्कशन करून, म्हणजे अतिशय सखोल चर्चा करून मग ठरवतात की आपण कोणत्या दरांमध्ये किती बदल केला पाहिजे. ओके, टार्गेट तर हेच आहे. ओके, 4% टार्गेट आहे, महागाईचा दर 4% आहे, जास्तीत जास्त तो 6% होऊ शकतो, कमीत कमी तो 2% होऊ शकतो. ह्यामध्ये महागाईचा दर इथंच कंट्रोल करण्यासाठी 2 ते 6 मध्येच ठेवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ह्याच्यावरती अतिशय एक्सटेन्सिव्ह, सखोल चर्चा होते. ओके, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह दोन्ही पण. ओके, अशी चर्चा होते. त्यानंतर ठरवलं जाते की आपल्याला कोणते दर कसे बदल करायचे आणि कोणकोणते दर आहेत मित्रांनो.
3 दर आहेत. ओके, अगोदर 3 दरांबद्दल बोलूया, नंतर आपण एक सोपे म्हणजे जे जनरली CRR आणि SLR नावाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नंतर बघूयात. ओके, महत्वाचं हे आहे. ओके, 3 दर आहेत मित्रांनो. एक आहे लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. लिक्विडिटी म्हणजे द्रवता, कालच मी सांगितलं तुम्हाला समजून. ओके, याचा अर्थ काय? लिक्विडिटी म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही किती सहजपणे पैशाच्या रूपात रूपांतर करू शकता. एखाद्या वित्तीय मालमत्तेचं रूपांतर पैशाच्या रूपात कसं करू शकता? सहजपणे, जितक्या सहजपणे तेवढं लिक्विड, जेवढ्या अवघडपणे तेवढं लेस लिक्विड, असं. ओके, कमी लिक्विड. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. आणि तिसरा आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. मित्रांनो, नावं खूप अवघड वाटत असतील, काही प्रॉब्लेम नाही. पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला इंट्रोड्यूस होतील आणि नंतर एक 15-10 मिनिटानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अर्थ कळेल. ओके, सो लेट अस स्टार्ट. हा, तर काय तुम्हाला लक्षात झालं, तुम्ही ट्रॅकवर असलं पाहिजे की ह्या दरांमध्ये हे MPC काय करते? बदल करते. ओके, आणि त्यालाच आपण चलनविषयक धोरण म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? चलनविषयक धोरण म्हणतो. ओके, पहिलं बघूया आपण. त्याला दुसरा शब्द जो की तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल, त्याला म्हणतात रेपो रेट. त्याला काय म्हणतात मित्रांनो? रेपो रेट. 2 मिनिटं द्या, मी पाणी पितो थोडस. ओके फ्रेंड्स, तर पहिली आहे लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. ऍडजस्टमेंटला चांगला शब्द आहे मराठीत, समायोजन. लिक्विडिटीला असं द्रवता तुम्ही म्हणू शकता. ओके, किती एक क्वालिटी आहे. लिक्विडिटी काय? गुणधर्म आहे, कोणत्याही वित्तीय मालमत्तेचा गुणधर्म असतो. सुविधा म्हणजे फॅसिलिटी. आता ही सुविधा आहे मित्रांनो, नावातच आहे, जास्त टेन्शन नका घेऊ. म्हणजे डोंट ब्रेक युअर हेड, स्टॅक्स युअर माइंड. जास्त असं डोकं फोडून घ्यायची गरज नाही. फॅसिलिटी म्हणजे काय? सुविधा. सुविधा कशाची आहे बघा. आता काय? जास्त द्रवता झाल्यास RBI कडे पैसे ठेवले जातात. जर मित्रांनो बघा, ओके, LF इज अ फॅसिलिटी एक्सटेंडेड बाय RBI टू द शेड्यूल्ड कमर्शियल बँक. ज्या कमर्शियल बँक, व्यापारी बँकांचं नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेकंड शेड्यूल मध्ये, शेड्यूल म्हणजे काय? लिस्ट असते एक प्रकार, त्यांना शेड्यूल कमर्शियल बँक म्हणतो आपण. अशा बँकांना, ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते? RRB ना सोडून, जे रुरल बँक्स असतात, ग्रामीण बँक असतात, त्यांना सोडून, ओके, अशा बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते? एक सुविधा देते. शेवटी काही सुविधा आहे. कशासाठी? जर त्यांच्याकडे भरपूर एक्सेस फंड, खूप जास्त लिक्विडिटी असेल त्यांच्याकडे, ओके, म्हणजे कॅशच्या रूपात भरपूर पैसा त्यांच्याकडे आला असेल, तर तो काय करायचा? ऑन अन ओव्हरनाईट बेसिस, ओके, काय करायचं? जास्त द्रवता झाल्यास RBI कडे पैसे ठेवले जातात, कमी झाल्यास RBI कडून पैसे घेतले जातात. म्हणजे जर जास्त द्रवता झाली, जास्त कॅश आला कमर्शियल बँकेकडे, व्यापारी बँकांकडे, तर त्याच्यातले काय केले जातात? पैसे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवले जातात. आणि समजा त्यांच्याकडे कमी असतील, कॅशच्या रूपात पैसे कमी असतील आणि काही अडचणीत असेल, त्यांना कॅशची गरज असेल, तर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून पैसे घेतात. ओके, आणि जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून पैसे घेतले जातात मित्रांनो, तेव्हा त्यांना तारण म्हणून, कोलॅटरल म्हणून, म्हणजे जसं तुम्ही लोन काढताना काहीतरी दाखवावं लागते ना, तुम्हाला नोकरी आहे का, तुमच्याकडे जमीन आहे का, तुमच्याकडे घर आहे का, तारण ठेवावं लागतं आपल्याला. तसं एक सिक्युरिटी म्हणून त्यांच्याकडे जे गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतात, सरकारचे रोखे जे असतात, ओके, सिक्युरिटी म्हणजे एक प्रकारचं एक सर्टिफिकेट असतं, म्हणजे गुंतवणुकीचं सर्टिफिकेट असतं ते. ओके, तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी किंवा स्टेट डेव्हलपमेंट, ओके, लोन, SDL, ओके, ह्या गोष्टी काय करतात? तारण म्हणून ठेवून RBI कडनं पैसे व्यापारी बँका उचलतात. बघा, 2 आहेत मित्रांनो. जर कमर्शियल बँक, CB म्हणजे काय? कमर्शियल बँक, व्यापारी बँक, त्यांच्याकडे जास्त पैसा झाला कॅशच्या रूपात, RBI कडे ठेवतात इकडं, आणि त्यांच्याकडे कमी असेल तर RBI कडनं ते घेतात. तर जेव्हा RBI कडनं पैसे घ्यायची गरज येते, त्यांना काहीतरी तारण म्हणून ठेवावं लागतं, कारण उगाचच तुम्हाला कोणी पैसे देणार नाही. ओके, तुम्हाला काहीतरी तारण ठेवणं गरजेचं असते. पहिली गोष्ट
लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी काय असते मित्रांनो, की द्रवता ऍडजस्ट करण्यासाठी, जास्त झाली आरबीआय कडे ठेवा, कमी झाली आरबीआय कडून घ्या. ओके, म्हणजे तुमच्याकडे कॅश खूप झाला आरबीआय कडे ठेवा, कमी झालं आरबीआय कडून घ्या, असं ही सुविधा आहे. एकाच दिवसासाठी मित्रांनो, ओव्हरनाईट. प्लीज रिमेंबर, यू मे बी आस्क डिफरन्स बिटवीन एलएएफ एसडीएफ, हे 3 गोष्टी आहेत, त्याच्यातला फरक विचारू शकतात. फरक काय बघा मित्रांनो, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी ही फक्त एका दिवसासाठी असते, रात्र ओव्हरनाईट साठी असते. आणि ह्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तारण, एखाद्या कमर्शियल बँकेला तारण ठेवणं गरजेचं असते. तारण काय ठेवू शकतात ते, त्यांचे जे गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतात त्यांच्यामध्ये त्यांची गुंतवणूक असते. कमर्शियल व्यापारी बँकांची सरकारच्या रोख्यामध्ये गुंतवणूक असते. ती रोखे किंवा राज्य विकास कर्ज, ओके, राज्याने त्यांच्याकडनं कदाचित एक कर्ज घेतला असतात, ओके, ते देखील त्यांचं काय एक मालमत्ता आहे. तर त्याला तारण म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवलं जाते आणि त्याच्या मोबदल्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ह्या सुविधेचा लाभ घेतला जातो. त्याला म्हणतात लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. लिक्विडिटी म्हणजे तुमच्याकडे कॅश किती आहे, ओके, तर ते ऍडजस्ट करण्यासाठी, खूप कॅश झाला आरबीआय कडे ठेवा, कमी झाला त्यांच्याकडनं घ्या. ही ऍडजस्टमेंट फॅसिलिटी आहे. ऍडजस्ट करता तुम्ही, समायोजन करताय. ओके, समायोजन शब्द अवघड वाटत, ऍडजस्टमेंट सोपा वाटेल तुम्हाला. सुविधा, ही सुविधा आहे. सध्या ह्याचा दर आहे मित्रांनो 4.9%. म्हणजे जर बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं हे कर्ज घेत असतील, ओके, कर्ज म्हणजे काय, लिक्विडिटी जर कमी असेल, त्यांच्याकडे कॅशची कमतरता असेल, ते जर घेत असेल, कोणत्या दराने घेणार मित्रांनो, 4.9% ने घेणार. आता तुम्ही म्हणाल सर हे 4.9% ने घेणार तर काय झालं मग, ठीक आहे, कर्ज जसं घेतलं तसं हे घेतात, बरोबर आहे मित्रांनो. पण बघा आता कसं पॉलिसी काम करते मित्रांनो, धोरण कसं काम करते. ह्या दराला जर कमी केलं किंवा जास्त केलं, इथं सगळा खेळ असतो. समजा 4.9 आता आहे, एक काल्पनिक उदाहरण देतोय. उद्या चालून जर सरकारने काय केलं, आरबीआयने 5.9 केलं, ओके, आरबीआय बँकांना पैसे देते. आता त्याचा दर आहे 4.9. उद्या जर त्याचा दर 5.9 केला बँकांनी, आरबीआयने, तर साहजिक आहे मित्रांनो, बँका उद्या चालून कमी प्रमाणात ह्या सुविधेचा उपयोग करून घेणार. म्हणजे आता ज्या सुविधेचा उपयोग करत होते बँका, ओके, की आरबीआय कडनं पैसे घ्यायचे, आणि साहजिक आहे, पैसे का घेतात बँका, त्यांना गरज असेल, पुढे कदाचित इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, पुढे कोणी तर त्यांना गुंतवणुकीसाठी पैसे मागत असेल, ओके, तर आरबीआय कडनं घेणार, इकडे देणार, असं, ओके. तर जे अगोदर 4.9%, तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही काय बँक आहात, मी आरबीआय आहे, माझ्याकडनं तुम्ही पैसे घेताय. पहिलं मी जेव्हा तुम्हाला पैसे द्यायचो 4.9% ने घ्यायचो, आता तुम्ही जेव्हा माझ्याकडे येतात 5.9% ने, साहजिक आहे. 4.9% जेव्हा दर होता, तुम्ही जास्त पैसे घेणार, 5.9% तुम्ही कमी पैसे घेणार. आणि कमी पैसे घेणार म्हणजे काय, इथून पैसे कमी घेतले तर पुढं गुंतवणूक कमी करणार, पुढं गुंतवणूक कमी झाली तर पुढं वस्तू आणि सेवांचं उत्पादन कमी होणार, पुढं उत्पादन कमी झालं मित्रांनो तर आपोआप काय होणार, एक थोडासा जॉब्स थोडेसे कमी होणार आणि जी अर्थव्यवस्था आहे थोडीशी स्लो होणार, ओके, स्लो होणार. किंवा जर 5.9 ने तेवढंच कर्ज घेतलं जेवढं 4.9 ने घेता, तर मग साहजिक आहे, तुम्हाला जर कर्ज घेण्यासाठी जर एवढा खर्च येत असेल, तर तुम्ही जेव्हा दुसऱ्याला ते कर्ज द्याल, समजा तुम्ही माझ्याकडनं 5.9% ने घेतला कर्ज, तर जेव्हा तुम्ही पुढे ते कर्ज द्याल मित्रांनो, ऑब्विसली ते त्या कर्जाचे जे दर असेल तो जास्तच असणार आहे. म्हणजे बँका आरबीआय कडनं 5.9% ने घेणार आणि पुढे जेव्हा ते उपभोक्त्याला देईल, समजा तुम्ही उपभोक्ता, तुम्हाला होम लोन पाहिजे, तुम्ही बँकांकडे गेला, बँका म्हणणार हा 5.9% आम्ही आरबीआय कडनं घेतलं, तुम्हाला 6.9% ने देऊ. म्हणजे हा जो दर असतो, जो आरबीआय चार्ज करतो त्यांना, त्याच्यावरती आपण बँकांकडनं कर्ज घेणार की नाही हे ठरते. आणि आपण जर कर्ज घेतलं तर मार्केटमध्ये पैसे खेळते राहतात, ओके, पैशाची चलन वाढते, चलनवाढ होते. आपण जर कर्ज नाही घेतलं तर चलनवाढ कमी होते. आणि मित्रांनो, चलनवाढ जास्त झाल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळेच महागाई एकतर वाढते किंवा कमी होते.
ओके, असं ते सोपं आहे. ओके, लक्षात घ्या. ओके, तर हा सगळा खेळ आहे ना ह्या दरांचा आहे. ओके, किती दराने बँका कर्ज घेतात, किती दराने कर्ज देतात, कोणाकडनं? आरबीआय कडनं. आरबीआय कडनं जर जास्त दराने घेतलं तर साहजिक आहे पुढच्या पार्टीला देखील ते काय करणार. आता लक्षात घ्या, तुम्हाला एक ब्लँक पेज वरती समजून सांगतो. समजा इथं आहात आपल्या क्लासचे, समजा एखादा कोणता तरी स्टुडंट आहे, संदीप नावाचा कोणी इथं स्टुडंट आहे. तो काय करतोय, बँकेकडनं कर्ज घेतोय. आणि बँक, कारण त्यांच्याकडे कदाचित रोखे कमी असते, कदाचित कॅश कमी असेल, ती काय करते, आरबीआय कडनं ओव्हरनाईट किंवा थोडे जास्त दिवस, ही एलएफ लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी ही ओव्हरनाईट साठी असते, एका रात्रीसाठी असते, ती आरबीआय कडनं घेणार. ओके, आरबीआय पूर्वी बँकेला पैसे देताना 4.9% दिली. ओके, बँकांनी ते पैसे घेतले आणि बँक काय करणार, संदीपला पैसे देणार, होम लोन साठी कदाचित संदीपला लागत असतील, असं काहीतरी असेल. ओके, आता हा एका केसने तुम्हाला कळणार नाही. आता दुसरी केस घेऊया. समजा बँकाने 10 महिन्यानंतर दुसरा एक व्यक्ती आला असेल, 5.9% ने बँकाने काय केलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलं, ह्या बँकेला कर्ज दिलं. मित्रांनो, 4.9% ने जेव्हा बँकेला कर्ज मिळालं तर ती बँक काही एक विषय समजा 4.9 तर 5.2 ने संदीपला दिला असेल. ओके, कर्ज. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने किती रुपयाला कर्ज दिलं, किती टक्क्यांनी कर्ज दिलं, 5.9 ने दिलंय. तर साहजिक आहे ही बँक संदीप नावाचा दुसरा कोणी व्यक्ती आला असेल होम लोन साठी त्यासाठी, तर 5.9 ने जर हे बँक घेतले असेल तर पुढे देताना देखील कमीत कमी 6.2 6.3 जे काही दर असेल त्या दराने देणार ना. म्हणजे आरबीआयने जर बँकेना कमी चार्ज केलं, कमी दराने दिलं, तर बँका दुसऱ्यांना कमी दराने देणार. आरबीआयने जास्त दराने दिलं तर पुढं बँका देखील दुसऱ्या उपभोक्त्यांना जास्त दराने पैसे देतात. आता जेव्हा दर वाढतात मित्रांनो, हे दर जेव्हा वाढले जातात 4.9 पासून जर 5.9 पर्यंत गेलं तर तेव्हा दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर संदीप लोन घेणारच नाही. ओके, लोन घेणारच नाही, किंवा लोन घेतलं तर कमी प्रमाणात घेऊ शकतो कारण व्याजदर काय जास्त आहे. आपोआप काय झालं, याने आपल्या अर्थव्यवस्थेमधला जो पैसा आहे तो जो पैसा निर्माण होणार होता किंवा निर्माण झाला त्याच्यावरती वचक बसलं आणि त्याने काय झाली, महागाई कमी झाली, असं त्याचा अर्थ होतो. अरे गेटिंग माय पॉइंट. ओके, लक्षात घ्या. तर ही अशी गोष्ट आहे. ओके, आणि प्रत्येक दर एक जर तुम्हाला ही लिंक कळाली ना, इतर ठिकाणी काही तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी असंच असते, फक्त ते फॅसिलिटी बदलते, फक्त काय होते, फॅसिलिटी बदलते. ओके, तर लक्षात घ्या, आरबीआयने जर स्वस्तात दर दिलं बँकांना तर बँक आपल्याला स्वस्तात दर लोन देईल. स्वस्त दराने जर लोन दिलं बँकांना तर बँक आपल्याला स्वस्त दराने लोन देईल. आरबीआयने जर बँकांना महागड्या दराने लोन दिलं तर बँक देखील आपल्याला महागड्या दराने लोन देईल. आणि हे स्वस्त आणि महागड्यामध्ये काय होते, दोन गोष्टी होतात. एक तर आपण स्वस्त झालं तर लोन जास्त घेऊ, महाग झालं तर लोन कमी घेऊ. लोन जास्त घेतलं तर पैशाचं प्रमाण बाजारामध्ये वाढते, लोन कमी घेतलं तर पैशाचं प्रमाण बाजारामध्ये कमी होते. पैशाचं प्रमाण बाजारात कमी झालं मित्रांनो तर महागाई कमी होते. पैशाचं प्रमाण जर बाजारात वाढलं तर महागाई वाढते. नेहमी लक्षात घ्या, जेव्हा पैशाचं प्रमाण बाजारामध्ये जास्त असते महागाई वाढण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा पैशाचं प्रमाण बाजारामध्ये कमी असते तेव्हा महागाई कमी होण्याचे जास्त चान्स असतो. ओके, तर हे असं काम करते आणि बऱ्याच सगळे दर असेच काम करतात. म्हणून तुम्ही इथं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, इतर ठिकाणी तुम्हाला सहज ते सोपं जाईल. ओके, लेट अस गो फॉर नेक्स्ट पॉइंट. ओके, थांबा, परत गेलं ते पहिल्या स्लाइड. तर पहिलं काय बघितलं आपण, द्रवता. ह्याच्याबद्दल 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, फक्त ओव्हरनाईट असते, एका दिवसासाठी दिलं जाते. ह्याच्यात तारण घेतलं जाते, लक्षात घ्या मित्रांनो. ओके, ह्याच्यात तारण म्हणून पैसे म्हणजे एक सेक्युरिटी ओके घेतल्या जातात बँकांकडनं, आरबीआय सेक्युरिटी घेते. ओके, तर काय करते नेमकं याच्याने, द्रवता समायोजन जे समायोजन सुविधा आहे त्याने काय होती, दररोज लागणारे जे कॅशची गरज असते मित्रांनो, बँकांची जी कॅशची गरज असते ती भागते याच्याने.
काय होते ती भागते. ओके. आणि ह्यालाच आपण दुसरा शब्द एक रेपो करार म्हणतो. काय म्हणतो याला? रेपो करार म्हणतो. आणि ह्याचा जो व्याजदर आहे तो कोण ठरवते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया टाइम टू टाइम ठरवते. ओके. आता स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी काय बघा. ओके. जास्त जर द्रवता झाली म्हणजे खूप जास्त प्रमाणात पैसे झाले बँकांकडे, कॅश जास्त झाली, तर आरबीआय कडे पैसे ठेवले जातात. बघा, आरबीआय कडे पैसे ठेवले जातात. पहिल्या केसमध्ये काय होते मित्रांनो? पहिल्या केसमध्ये ओके बघा, ओके, is a facility extended by RBI to the scheduled commercial bank to avail of liquidity in case of requirement. म्हणजे जर बँकांना कॅशची गरज असली तर आरबीआय देणार आणि बँकांकडे जर कॅश जास्त झाली तर आरबीआय कडे ते जमा करणार. असं दोन्ही होत्या. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दोन्हीकडे जात नाही. बघा, छोटे छोटे फरक आहेत पण खूप महत्वाचे. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आहे ना, दोन्हीकडे जात नाही. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी कशी असते मित्रांनो? ती वन वे असते, म्हणजे फक्त डिपॉझिट करू शकतात. ओके. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं पैसे ते त्यांच्याकडे ठेवू शकतो आपण, त्यांच्याकडनं आपण घेऊ शकत, आपण बँका त्यांच्याकडनं घेऊ शकतो. ओके, लक्षात घ्या. तर मित्रांनो बघा, नेमकं काय शब्दातच सगळं आहे. बघा, इंग्रजीचा जो शब्द आहे डिपॉझिट, डिपॉझिट म्हणजे काय? कोणाकडे ते ठेवणे. ओके. तर स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी काय मित्रांनो, की जो तुमचा पैसा आहे, बँकेचा, कमर्शियल बँकेचा जो पैसा आहे, तो जर जास्त द्रवता झाली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पार्क केला. इंग्रजीमध्ये त्याला ना पार्क शब्द, जसं आपलं गाडीची पार्किंग करतो ना आपण कुठंतरी पार्क, आणि तुम्ही म्हणाल सर पार्किंगचे पैसे लागतात कारण ती गाडी सुरक्षित असते. लक्षात घ्या, किती सरळ सरळ सोपं आहे ते. ओके. पार्किंग तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी आलात, ओके, शहराच्या ठिकाणी कोणत्या पे अँड पार्क असतो, म्हणजे काय? तिथं गाडी सुरक्षित असते आणि सुरक्षित गाडी असते त्याचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात. तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तुम्ही काय करता? कमर्शियल बँक काय करते? कमर्शियल बँक काय करते तर पैसे ठेवते. ओके. आणि त्याचा देखील एक दर असतो, त्याचा देखील एक दर असतो. ओके. तर लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी अगोदरचं जे आहे, ओके, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी हे दोन्ही साईडने चालायचं. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कमर्शियल बँकांना पैसे मिळायचे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे कमर्शियल बँका पैसे ठेवायचे, म्हणजे दोन्ही वे. इथं एक वन वे आहे, हा रोड आहे ना, वन वे आहे. इथं फक्त डिपॉझिट. बँका काय करणार? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जर लिक्विडिटी जास्त झाली, ओके, जर द्रवता जास्त झाली म्हणजे भरपूर प्रमाणात कॅश झालं, तर हे बँका काय करणार? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पैसे ठेवणार आणि त्या फॅसिलिटीला, त्या सुविधेला काय म्हणणार आपण? स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. ओके. हा एक फरक आहे. लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी मध्ये दोन्ही गोष्टी चालतात, पण इथं फक्त वन वे आहे, त्यामुळे डिपॉझिट शब्द आहे. दुसरी गोष्ट काय? तारणाची गरज नाही मित्रांनो. असं करण्यासाठी साहजिक आहे ना, तुम्ही स्वतःचे पैसे दुसऱ्याकडे ठेवताय, तुम्हाला तारण द्यायची थोडंच गरज आहे, तर तुमचे पैसे आहेत. हा, दुसऱ्याकडनं जर पैसे घ्यायची वेळ राहिली असती तर तुम्हाला तारण ठेवावं लागलं असतं. ओके. आता तुम्ही म्हणाल सर आरबीआय मग तारण ठेवलं पाहिजे बँकांकडे. कसं आहे, आरबीआय शेवटी ही अपेक्स इन्स्टिट्यूशन आहे, ती सर्वोच्च संस्था आहे. ओके. ते कसं आहे, मोठा भाऊ असल्यासारखं आहे. ओके. तर मोठ्या भावाकडनं आपण व्याज नाही घेऊ शकत. ओके. त्यांना आपण व्याज नाही घेऊ शकत, ते आपल्याकडनं व्याज घेऊ शकतात, असं त्याचा अर्थ. ओके. तर लक्षात घ्या, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आणि लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी मध्ये फरक काय? लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी मध्ये कमर्शियल बँकांकडे जास्त लिक्विडिटी झाली, जास्त कॅश झालं तर आरबीआय कडे ठेवू शकतात. ओके. हे कमर्शियल बँक. आणि जर त्यांच्याकडे कमी लिक्विड असेल, त्यांना गरज असेल कॅशची, तर ते आरबीआय कडून घेऊ शकतात. टू वे. ओके. इकडूनही जाऊ शकतात, तिकडूनही जाऊ शकतात. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी मध्ये वन वे असते. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी हे फक्त आरबीआय कडे पैसे ठेवले जातात. ओके. आणि त्याचा एक दर असतो 4.65% सध्याचा तो दर आहे. जाणून बुजून मी दर वरच लिहिले कारण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, पुढेही कळेल तुम्हाला त्याचं कारण काय. 1-2 मिनिटात तुम्हाला त्याचं कारण कळणार आहे. वरच दर का लिहिलात सर तुम्ही, त्याचं कारण आहे. ओके. तर ह्याला तारणाची गरज नाही, ह्याला तारणाची गरज नाही, कारण कमर्शियल बँकांचे पैसे आरबीआय कडे असतात, कारण त्यांचे पैसे आरबीआय कडे पार्क होत आहेत.
तर त्यांना ऑब्विसली तारण्याची गरज नसते. आता बघा, द न्यू SDF लॉन्च ऑन 8 एप्रिल. हा मित्रांनो लक्षात घ्या, 8 एप्रिल 2022 पासून एका नवीन स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीची घोषणा झाली. त्यामध्ये स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीचा जो दर असतो तो लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटीपेक्षा 25 पॉईंटचा कमी असतो. 25 पॉईंट कसा असतो, कमी असतो. त्यामुळे मी वर लिहिलं बघा, 4.90% कशाचा दर आहे, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटीचा आहे. ओके, 4.9% मायनस 0.25 25. ओके, मायनस 0.25. तर तुम्ही ह्याच्यातनं मायनस केलात मित्रांनो, तर साहजिक आहे, 10तून 5 गेले 5, 8 मधून 2 गेले 6, 4.65 बघा, 4.65. तर मित्रांनो जे लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी असते ती ह्याच्यापेक्षा 0.25% जास्त असते. ह्याचाच अर्थ जी स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी असते ती लिक्विडिटी जे ऍडजस्टमेंट फॅसिलिटी असते त्याच्यापेक्षा 0.25% कमी असते. 0.25% कसं असते, कमी असते. ओके, आणि ह्याचा उपयोग करून घ्यायचा की नाही, ऍक्सेस टू द SDF स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी विल बी ॲट द डिस्क्रेशन ऑफ बँक्स. डिस्क्रेशन म्हणजे मर्जी. ओके, डिस्क्रेशनचा अर्थ काय, मर्जीने, तुमची मर्जी. म्हणजे तुमच्या बँक जे कमर्शियल बँक आहे ना, स्टेट बँक ऑफ इंडियाने ठरवलं ह्या सुविधेचा उपयोग करायचा, लाभ करून घ्यायचा, घेऊ शकता, नाही करायचं गरज नाही. म्हणजे हे कंपल्सरी नसते, हे कंपल्सरी नसते. हे कसं असते, एक डिस्क्रेशन आहे. डिस्क्रेशन म्हणजे त्यांच्या मर्जीनुसार. जर कमर्शियल बँक, व्यापारी बँकांना वाटलं की याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे, करून घेऊ शकतात, नाही घेतला तरी काही प्रॉब्लेम नसतो. ओके, तर दोन आपण सुविधा बघितल्या, एक आहे लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी आणि दुसरा आहे स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. ओके, आता इथं बघा मित्रांनो, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी मध्ये काय होते, एक्सेस जो पैसा आहे, एक्सेस म्हणजे जास्त जास्त जो पैसा आहे ते कमर्शियल बँका काय करतात, व्यापारी बँका काय करतात, ते RBI कडे जमा करतात. म्हणजे तर त्यांच्याकडे जो पैसा असतो मित्रांनो तो कमी होतो. बँकांकडे काय होतो, पैसा कमी होतो, आणि बँकांकडे पैसा कमी झाला तर साहजिक आहे बँका जे पुढे लोन देणार आहे ते देखील कमी होते. म्हणजे पैशाचं चलनाचा जो प्रवाह आहे, चलनाचा जो पुरवठा आहे तो आपोआप काय होतो, कमी होतो, आणि आपोआप कमी होतो. असं त्या दराला शेवटी काय ते बघा, मॉनिटरी शब्दामध्ये सगळं आहे मित्रांनो. शेवटी पैशाचा जो प्रवाह आहे तर कमी केला जातो किंवा जास्त केला जातो. सरळ सरळ सोपं उदाहरण काय, हे लिंक आहे. एकतर पैशाचा दर जो चलनामध्ये जे पैसे आहेत ते कमी केले जाते किंवा जास्त केले जाते. त्याचा जो प्रवाह आहे, त्याचा जो प्रमाण आहे ते कमी केलं जाते, जास्त केलं जाते. जर कमी केलं तर महागाई कमी होते, जर त्याचं प्रमाण जास्त केलं तर महागाई वाढते. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्ही जिंकलात, कारण ही गोष्ट एवढी सोपी नाही. मी जसं सोपं करून सांगतोय. कसं आहे, भारतासारख्या 135 करोड त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशात, किंवा एवढा म्हणजे 3 ट्रिलियन इकॉनॉमी, ओके, 3 लाख करोडचं 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख करोड. ओके, तर $, ओके, $, मध्ये 3 ट्रिलियन, असं असं रुपयामध्ये तर खूप जास्त आहे. ओके, तर खूप मोठी इकॉनॉमी आहे. ची इकॉनॉमी बघा, चायनाची इकॉनॉमी बघा, त्यांच्या अर्थव्यवस्था खूप मोठ्या आहेत. तर अशा अर्थव्यवस्थेमध्ये ह्या गोष्टी आहे ना खूप मोठ्या प्रमाणावरती आणि खूप किचकट, ओके, खूप असं जटिल प्रमाणात चालतात. आपल्याला फक्त एक अधिकारी, तुम्ही भविष्यात अधिकारी होणार आहात, तर तुम्हाला ऍप्टिट्यूडचा अर्थ काय असतो, तिथं टिकण्यासाठी जे, म्हणजे तुम्हाला जर कोणी तलावात असं, म्हणजे तलावाच्या शेजारी उभा राहिला तर तुमच्या मित्राने हसत खेळत तुम्हाला तलावात असं ढकललं, तर तुमच्यात एवढं नॉलेज पाहिजे की तुम्ही तिथं हातपाय मारू शकता. म्हणजे त्याला ऍप्टिट्यूड असा शब्द, इंग्रजीमध्ये ऍप्टिट्यूडचा मिनिंग आहे ना खूप सुंदर होतो. ऍप्टिट्यूड म्हणजे कसं, तुम्हाला कलेक्टर झाल्यानंतर, डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर, अधिकारी झाल्यानंतर काय तुम्ही करणार आहात ते सिलेबस मध्ये नसते, पण तिथं गेल्यानंतर ते करण्यासाठी ज्या अकलेची गरज असते, ज्या ज्ञानाची गरज असते ते तुमच्याकडे असते. म्हणजे तिथं गेल्यानंतर एखादी सिच्युएशन कशी हाताळायची, ओके, त्यासाठी जे बेसिक गोष्टी लागते ते तुम्हाला, त्याच्याबद्दल त्याच्या अगोदरची जी बेसिक गोष्ट लागते ते सांगितली जाते. असं ऍप्टिट्यूडचा तो मिनिंग आहे. तर हा
कोणताही सब्जेक्ट तुम्हाला ऍप्टिट्यूड शिकवते. ओके, तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर तुम्ही ऍक्च्युली काय करणार आहात, कोणता फॉर्म भरणार आहात, कशावर सही करणार आहात, चेकवर कशी सही करणार, कोणी सिलेबस मध्ये ते ठेवत नाहीत लोक. ओके, तज्ञ लोक ते सिलेबस मध्ये देत नाहीत, कारण ती नंतरची गोष्ट झाली. तुम्हाला ते करण्यासाठी, ओके, तिथं टिकण्यासाठी, ते सुरू करण्यासाठी, त्या गोष्टी समजण्यासाठी त्याच्या अगोदर काय लागते ते सिलेबस मध्ये दिलेलं आहे. ओके, त्यामुळं तुम्हाला एवढं जरी कळालं की हे फॅसिलिटीज काय आहेत, ओके, नेमकं पैशाचा प्रवाह वाढल्यानंतर महागाई वाढते, कमी झाल्यानंतर कमी होते, एवढं जरी कळालं तर खूप झालं. ओके, पुढचं बघूया आपण आता. तिसरं आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. तिसरं काय मित्रांनो, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ओके, इज अ विंडो फॉर बँक्स टू बोरो फ्रॉम आरबीआय इन अन एमर्जन्सी सिच्युएशन. बघा मित्रांनो, पहिलेचे दोन एमर्जन्सीचे काय संबंध नव्हता. पहिले दोन जे लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, यांचा एमर्जन्सीचा काही संबंध नव्हता. आता तिसरीच गोष्ट आली आहे. तिसरी गोष्ट काय, ही काय, विंडो कशासाठी आहे, ही खिडकी कशासाठी आहे, खिडकीतून आपल्याला सुविधा काय भेटणार आहे बघा. इन अन एमर्जन्सी सिच्युएशन व्हेन इंटरबँक लिक्विडिटी ड्राईव्ह अप कम्प्लिटली. म्हणजे एरवी काय व्हायचं, एक बँक B1 दुसऱ्या बँकेकडनं पैशाची देवाणघेवाण करायची, म्हणजे गरज असताना पैसे देणे घेणं सुरू राहायचं. ओके, एका विशिष्ट दराने ते एकमेकांकडून पैसे घ्यायचे. पण जर इंटरबँक लिक्विडिटी, म्हणजे एकमेकांकडनं जे पैसे घेतले जायचे कॅशच्या रूपात, लिक्विडिटी मेंटेन करण्यासाठी जे पैसे घेतात, ते जर कम्प्लिटली ड्राय झालं, म्हणजे काय, कम्प्लिटली संपलं, आंतरबँक द्रवता असा त्याला मी शब्द वापरला. ही जर एकमेकांकडनं जे तुम्ही मदत घेत होतात, ओके, जर तुमच्याकडे कॅशची कमी असेल तर तुम्ही ह्या बँकेकडून मदत घेणार, ह्या बँकेला कॅशची कमी असेल तुमच्याकडनं मदत घेणार. ते ही एक चांगली सुविधा, म्हणजे एकमेकांकडनं मदत करायची सुविधा होती. ती जर संपली, ती जर कम्प्लिटली संपली, तो जर ऑप्शन तुमचा कम्प्लिटली संपला, तो वापरून झाला, आणि इमर्जन्सी सिच्युएशन आली, तुम्हाला पैशाची, कमर्शियल बँकेला पैशाची गरज पडली, तर मग एक फॅसिलिटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देते, त्याला म्हणतात मार्जिनल. मार्जिनल म्हणजे तुम्ही एकदम टोकावरती उभे आहात. ओके, म्हणजे पुढं तुम्हाला असं पडायचे, म्हणजे एखाद्या पर्वतावर वगैरे गेलात, किंवा एखाद्या पहाडावरती गेला वगैरे, आमच्याकडे माळ शब्द आहे, माळावरती गेला वगैरे, तर एकदम टोकावरती. मार्जिनल म्हणजे टोक, असं एकदम कड्यावरती असं. ओके, तर तिथं उभे आहात तुम्ही. ओके, तर तिथून तुम्हाला परत यायचं. ओके, आणि त्यासाठी एक फॅसिलिटी तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली, त्याला म्हणतात मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आणि याची सुरुवात खूप जुनी आहे मित्रांनो, UPAच्या काळात याची सुरुवात झाली होती. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी वॉज इंट्रोड्यूस बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन इट्स मॉनिटरी पॉलिसी 2011-12. ओके, 2011ला त्याची सुरुवात झाली. ओके, एक लक्षात घ्या. तर काय होते मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी मध्ये, काय, NDTLच्या 1% कर्ज घेऊ शकतात कोण, कमर्शियल बँका. ओके, बघा, म्हणजे दोन मित्र आहेत, मी तुम्हाला समजून सांगतो. हा तर समजा दोन मित्र आहेत, A आणि B. जेव्हा जेव्हा यांना पैशाची गरज असायची, समजा B ला कधी कधी कॅशची गरज असे, A ला कॅशची, एकमेकांकडनं पैसे घ्यायचे. ओके, ही सुविधा, म्हणजे ही गोष्ट सुरळीतपणे चालायची, सगळं ठीकठाक राहायचं. पण एक वेळ अशी येणार, B ला पैशाची गरज आहे, कॅशची गरज आहे, आणि A कडनं त्याने पैसे घेतलेत, पण ह्या एका लिमिट नंतर A पण त्याला पैसे देऊ शकत नाही. एका लिमिट नंतर लिमिट संपली, सगळे ऑप्शन ट्राय झाले. आता A म्हणणार, भाई तुला जेवढं पैसे द्यायचे मी दिलेलं आहे, आता माझी कॅपॅसिटी संपली. आता माझी कॅपॅसिटी संपली. मग B काय करणार, B आहे ना, त्या व्यक्तीकडे जाणार, जो व्यक्ती त्याला कधीच ना म्हणणार नाही. मी ज्याला आपण अगोदर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या भाषेत आहे ना, लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट म्हणलं होतं, जो माणूस कधीच तुम्हाला ना म्हणणार नाही. ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ही बँक आली, कमर्स. आता हे मित्राच्या जागी यांना तुम्ही बँक म्हणा. ओके, A बँक, B बँक. मग B बँक काय करणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जाणार, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीचा, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी. ही आहे RBI.
ओके. आरबीआय काय म्हणणार, ठीक आहे, आम्ही तुम्हाला, आता तुमची इमर्जन्सी आली, सगळे तुमचे ऑप्शन इकडले खतम झाले, ठीक आहे, आम्ही तुम्हाला मदत करू. ओके. पण ही मदत कशी असणार बघा, तुम्हाला पुन्हा त्या स्लाइडकडे नेतो मी, खूप महत्वाचं. ओके, ते मागे गेलं की पुन्हा परत जाते, ठीक आहे, नॉट एन इश्यू. एक मिनिट. हा, तर बघा, बँक्स कॅन बॉरो म्हणजे बँक्स उधारी घेऊ शकतात, किती लिमिट आहे त्याला. आणि हे खूप महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, ह्यामध्ये तुम्हाला एक दुसरा टॉपिक शिकवणार आहे लगेच मी ह्याच्याशी निगडीत, तुम्हाला खूप कामाला पडणार आहे. बँक्स कॅन बॉरो उधारी घेऊ शकतात फंड्स अप टू 1% ऑफ देअर नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी, त्याला एनडीटीएल म्हणतात. हा प्रश्न बऱ्याचदा येतो. एनडीटीएल काय थोड्या वेळा सांगणार आहे, पुढची स्लाइड त्याच्याबद्दलच आहे. एनडीटीएलच्या म्हणजे नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीजच्या 1% कर्ज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून बँका घेऊ शकतात. त्या फॅसिलिटीला मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी असं नाव आहे. आणि त्याचा दर आहे, सध्याचा दर लिहिला मी वरती जाणून बघून, 5.15% ने 5.15%. ओके. तर बघा, पहिल्या याच्यात काय लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटीमध्ये काय होतं मित्रांनो, तुमच्या एखादी बँक असेल, कमर्शियल बँक असेल, ओके, व्यापारी बँक, त्यांच्याकडे जास्त कॅश झाली किंवा त्यांना जास्त कॅशची गरज पडली, दोन्ही गोष्ट आरबीआय कडनं ते पुरवठा करून घ्यायचे. त्याच्यासाठी तारणाची गरज असायची, ओके, की आणि ते ओव्हरनाईट असायचं, फक्त एका दिवसासाठी. मग दुसरी स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, नावाचं सगळं डिपॉझिट म्हणजे फक्त डिपॉझिट करायचं. म्हणजे तुमच्याकडे जास्त कमर्शियल बँकेकडे जास्त कॅश झाली तर कमर्शियल बँक काय करणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पार्क करणार. पार्किंग शब्द असतो त्याला, पार्किंगचे पैसे द्यायचे असतात. तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता, जसं गाडी पार्क करायचे पैसे असतात तसे इथं पैसे पार्क करायचे पैसे असतात. ओके, फॅसिलिटी आहे शेवटी. मग इथं तारणाची गरज नसते, कारण तुमचाच पैसा आहे, तुम्हीच तारण कशाला ठेवणार. आणि बँकेची मर्जी असते, बँकेला जरी त्याचा उपयोग करून घ्यायचा असलं ठीक, नाही करायचं नाही. 25 पॉईंट कमी असते लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी पेक्षा, काय असते, 25 पॉईंट कमी असते. मार्जिनल काय मित्रांनो, तुम्ही मार्जिनल कड्यावरती आहात, कोणी ढकलून दिलं तर गेलं, तुम्ही एकदम असं टोकावरती आलात. आता इतक्या वाईट सिच्युएशन मध्ये आहात तुम्ही की आंतरबँक जे एकमेक पूर्वी काय एक कमर्शियल बँक दुसऱ्या कमर्शियल बँकेकडनं मदत घेऊन ते भागवायचे, पण आता ते पण राहिलं नाही, कारण ते ऑप्शनच संपलाय. मग काय करणार तुम्ही मग लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट, शेवटचा मार्ग, अपना वो फ्रेंड जो कभी अपन को ना नहीं बोले, असं. ओके. तर मग तुम्ही आरबीआय कडे जाणार. आरबीआय म्हणणार ठीक आहे, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. यू कॅन बॉरो, तुम्ही उधारी घेऊ शकता. वी कॅन लेंड, आम्ही देऊ शकतो. कधी, कसं, तुमचं जे एनडीटीएल आहे, एनडीटीएल काय थोड्या वेळा सांगणार आहे, त्याच्या 1% तुम्हाला पैसे मिळू शकतात, त्याच्या 1%. आता एनडीटीएल जर 100 असेल, 100 रुपयाचं एनडीटीएल असेल, रुपये 100चं एनडीटीएल, तर तुम्हाला आम्ही 1 रुपये देऊ उधारी. ओके. आता एनडीटीएल काय मित्रांनो, बघा, एनडीटीएलचा उपयोग तुम्हाला दुसरीकडे पण सीआरआर एसएलआर जेव्हा आपण नंतर शिकू तिथं पण होणार आहे. तर आपण अगोदर एनडीटीएलचा अर्थ बघूया. ओके. एनडीटीएल काय बघा मित्रांनो, तुम्ही ठेवी, डिपॉझिट्स ह्याचे प्रकार नक्की वाचले असतील. 2 प्रकार असतात तुमच्या ठेवी, एकतर मागणीच्या ठेवी असतात किंवा मुदतीच्या ठेवी असतात. मागणीच्या ठेवी कशा असतात, ठेवी म्हणजे डिपॉझिट, तुम्ही पैसे डिपॉझिट केले बँकेमध्ये, तुम्हाला जेव्हा डिमांड असेल, जेव्हा तुमची मागणी असेल ना, तेव्हा तुम्ही जाऊन पैसे ते काढू शकता. बँका तुम्हाला ना म्हणू शकत नाही किंवा त्याच्यावरती चार्ज लावू शकत नाही. तुमचे पैसे आहेत, तुम्ही जाऊन काढा. त्याला सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंट मध्ये मोडते. सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंट. मागणी केली, तुमचे पैसे परत. ओके, नो इश्यू. काही तुमचेच पैसे असतात, पण तुम्ही काय करता, काही मुदतीसाठी बँकांकडे ते ठेवून टाकता, जसं की फिक्स डिपॉझिट, एफडी. ओके, फिक्स डिपॉझिट ज्याला म्हणतात, एफडी म्हणतात. एफडी सगळ्यांना शब्द माहित आहे. ओके. मग असे ही जी मुदतीसाठी जी ठेवी ठेवतात मित्रांनो, त्याचा उपयोग बँका काय करतात, कर्ज देण्यासाठी पुढे करतात. कारण त्यांना माहित असते, अरे अनिलने काय केले, अनिलने बऱ्याच दिवसासाठी आपल्याकडे पैसे ठेवलेत, लवकर काय तो परत घेण्यासाठी येणार नाही. समजा परत घेण्यासाठी आला
तरी काय करणार त्याला ते असं मागणी केल्या केल्या जसं सेव्हिंग अकाउंट करंट अकाउंट मधले पैसे भेटतात तसं नाही भेटणार तुम्हाला, त्याच्यावरती थोडा चार्ज लागेल. कारण तुम्ही अगोदर प्रॉमिस केलं होतं की मी 10 दिवस काढणार नाही पैसे, मग तुम्ही मध्येच का काढताय? मुदत आहे ना त्याला, टाइम डिपॉझिट. तर ह्या ज्या मागणी जे डिपॉझिट असतं त्याला इंग्रजीमध्ये आहे ना डिमांड डिपॉझिट्स म्हणतात. डीडी, तो डीडी वेगळा, डिमांड ड्राफ्ट वेगळा, हे डिमांड डिपॉझिट आहे. हे आपल्या ठेवी आहेत त्याचा प्रकार आहे डिमांड डिपॉझिट. म्हणजे डिमांड केलं, मागणी केली की आपले पैसे परत मिळणार. दुसरा जो प्रकार आहे टाइम डिपॉझिट्स म्हणतात. टाइम डिपॉझिट्स म्हणजे त्याला वेळेचं बंधन आहे. तुम्ही आज एफडी करायला आणि उद्या म्हणाल जाऊन बँकेमध्ये नाही नाही मला एफडी तोडायचं आता मला पैसे पाहिजे, तर बँक म्हणाल असं नाही चालत. तुम्ही म्हणला 10 दिवस येणार नाही त्यामुळे मी ते दुसऱ्याला पैसे संदीपला पैसे देऊन टाकले, तिकडे आम्ही गुंतवणूक केली, आता तुम्ही म्हणताय लगेच पैसे पाहिजे, नाही हे नाही चालत. ओके, तर बँक काय करणार? चार्ज लावणार. तर अशा गोष्टींना ज्याला वेळेचं बंधन असतं, तुमचेच पैसे असतात नो डाऊट. ओके, बँकेचे पैसे नसतात, तुमचेच असतात, पण टाइम डिपॉझिट्स म्हणजे त्याला एक वेळेचं बंधन असते. असे दोन प्रकारचे डिपॉझिट आहेत. ओके, आता तुम्ही म्हणाल सर डिपॉझिटचं कशाला सांगता, इथं तर ते लायबिलिटी शब्द आहे. सांगतो तुम्हाला, लायबिलिटी शब्द आहे मित्रांनो. तुमच्या ज्या ठेवी असतात, म्हणजे समजा माझे 1000 रुपये मी जर एखाद्या बँकेकडे ठेवले, XYZ बँक लिमिटेड, तर माझे पैसे बँकेसाठी लायबिलिटी असतात. लायबिलिटी म्हणजे देणं, बँकेची ती मालमत्ता नसते. ओके, बँकेचे ते पैसे नसतात, तुमचे पैसे आहेत ते, अनिलचे पैसे आहेत ते. अनिल आला की पैसे परत देऊन टाका. ओके, म्हणजे ज्या तुमच्या ठेवी असतील मित्रांनो, आपल्या ठेवी म्हणजे बँकेचं देणं, बँक आपल्याला द्यावंच लागेल, आपण ठेवलंय त्यांच्याकडे. ओके, आपल्या ठेवी या बँकेच्या देणं असतात. म्हणजे आपल्या ठेवीचे जे दोन प्रकार सांगितले मी थोड्या वेळापूर्वी, आपल्या ठेवीचे दोन प्रकार किती असतात? डिमांड डिपॉझिट आणि टाइम डिपॉझिट. ह्यालाच काउंटर वर्ड काय आहे? डिमांड डिपॉझिट्स, टाइम डिपॉझिट. हे आपल्या दृष्टीने झालं. ओके, म्हणजे समजा दोन मित्र आहेत, ए आणि बी. ए ने बी कडनं कर्ज घेतलं, तर हा कर्ज घेणारा, तर त्याचा काउंटर पार्टी कर्ज देणारा असतो. तसं ओके, हे जर डिपॉझिट असेल, आपल्यासाठी जर हे डिपॉझिट असेल, हे काय दोन प्रकार डिपॉझिट ठेवीचे प्रकार आहेत, तर ते बँकांचे पैसे नाहीत, ते आपले पैसे आहेत. त्यामुळे बँकांच्या दृष्टीने हे काय लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी आपल्यापासून निघून गेली पाहिजे, आपली नाही ती, आपल्याकडे कोणीतरी ठेवलेली आहे. देणं, असं जरा देणं. ओके, तर बँकांचे ते पैसे नाहीत, अनिलचे पैसे आहेत. अनिल आला की आपल्याला देऊन टाकावं लागेल. फक्त प्रकार काय, एक डिमांड लायबिलिटी आहे आणि एक टाइम लायबिलिटी आहे. म्हणजे डिमांड लायबिलिटी कशी आहे, अनिल आला की लगेच देऊन टाका. टाइम म्हणजे काय, त्याला एक मुदतीचं टाइम बाउंड आहे, त्याला मुदत दिलेली आहे. ओके फ्रेंड्स, आय होप यू आर गेटिंग दिस पॉइंट. तर बघा, डिमांड लायबिलिटीज, टाइम लायबिलिटीज, जे आपल्या ठेवी आहे ते बँकांसाठी लायबिलिटी असतात. त्याचे दोन प्रकार असतात, डिमांड लायबिलिटीज आणि टाइम लायबिलिटीज, आणि त्यांना एकत्रितपणे डिमांड अँड टाइम लायबिलिटीज म्हणतात, डीटीएल म्हणतात. त्यांना एकत्रितपणे काय म्हणतात? डीटीएल. आणि त्यांच्यामध्ये काही गोष्टी मायनस केल्यानंतर, ओके, खर्च वगैरे काही गोष्टी मायनस केल्यानंतर ते नेट होतात. नेट म्हणजे निव्वळ ज्याला आपण म्हणतो, सगळं मायनस करून, त्याला आपण म्हणतो टुगेदर इट इज कॉल्ड ॲज नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज. ओके, एनडीटीएल. ओके, ह्या नेट डिमांड टाइम लायबिलिटी, समजा आता एखादी बँक, ओके, मी तुम्हाला उदाहरण छान पैकी, लेट अस गो फॉर मनी. हा, एखादी बँक आहे, ह्याच्याकडे बऱ्याच लोकांनी, ए बी सी डी, ह्या लोकांनी काय केलं, पैसे ठेवी म्हणून ठेवल्या. आपल्या ठेवी म्हणजे बँकेची काय लायबिलिटी असतात. ओके, ह्या ए ने ठेवले 100 रुपये, बी ने ठेवले 200, सी ने ठेवले 300, डी ने ठेवले 400. सोपं काल्पनिक उदाहरण आहे. एचं काय डिमांड डिपॉझिट आहे, बीचं पण डिमांड म्हणजे करंट किंवा सेव्हिंग अकाउंट मध्ये असेल, पण सीचं काय एफडी आहे, डीचं पण एफडी आहे. ही एफडी आहे, हे डिमांड डिपॉझिट्स आहे. म्हणजे ही काय टाइम डिपॉझिट झालं, टीडी करूया आपण याला. सी आणि डी लगेच पैसे घेणार नाही, ते एफडी करून टाकले त्यांनी. ए आणि बी चे काय करंट अकाउंट असल्यासारखं, सेव्हिंग अकाउंट, कधी तो जाईल पैसे घेऊन येईल. ओके,
100, 200, 300, 300, 300, 600, 600, 400, 1000 ह्याच्याकडे काय झाले, डिमांड अँड टाइम लायबिलिटी झाल्या. कोणाकडे, बँकांकडे. आणि ह्यातनं काही गोष्टी मायनस करून, ओके, यातनं काही गोष्टी मायनस केल्या जातात, जसं की ह्याच्यासाठी लागणारा खर्च असेल, ओके, ह्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी खर्च आहे, त्याला मायनस केलं, समजा 10 रुपये मायनस केलं, नेट डिमांड टाइम लायबिलिटीज किती असतील, 990 रुपये. हे असेल नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज. ओके फ्रेंड्स, दिस इज कॉल्ड एज नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज. ओके, तर या नेट डिमांड टाइम लायबिलिटीज पैकी बघा, ओके, आता तुम्हाला तर नेट डिमांड टाइम लायबिलिटीजचा मीनिंग कळाला. ओके, हा, तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय मित्रांनो, तुम्ही जेव्हा तुम्हाला पैशाची गरज असते, एक बँक दुसऱ्या बँकांकडे मदत घ्यायचा प्रयत्न करते, पण त्या मदतीचा मार्ग पण बंद होतो, आणि मदतीचा मार्ग बंद झाला तर शेवटी लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट कोण आहे, आपला तो मित्र आहे जो कधीच ना म्हणणार नाही. बँकांच्या बाबतीत तो आरबीआय आहे. तुम्ही आरबीआय कडे जाणार, बँक ती म्हणणार आम्हाला पैशाची गरज आहे, आरबीआय म्हणणार ठीक आहे आम्ही तुम्हाला देऊ, त्याला शब्द आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. मग आरबीआय म्हणणार किती आहे, मग बँक म्हणणार आम्हाला किती मिळेल, आरबीआय म्हणणार तुमचे एनडीटीएल किती आहे, म्हणजे तुमचं नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज किती आहे, म्हणजे लोकांनी जे डिमांड आणि टाइम ठेवी, ओके, मागणी आणि मुदत ठेवी ज्या तुमच्या ठेवल्यात त्याचं नेट किती आहे, तुम्ही म्हणणार 990 रुपये. ठीक आहे, तुमची 990 रुपये आहे ना, ह्याचा 1% काढा. ओके, ह्याचा 1% काढा, 9.99 होते 1%, तर तुम्हाला 9.99 आम्ही काय करू, 99 रुपये तुम्हाला उधारी देऊ. दिस इज नोन ॲज मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ओके, आणि त्याच्यावरती साहजिक आहे एक चार्ज, तुम्हाला काही फुकट मिळणार. देर इज नो सच थिंग एज फ्री लंच, इंग्रजीमध्ये फ्रेज आहे, फुकट में कुछ मिलता नाही, फुकट काही मिळणार नाही. त्याच्यावरती दर असेल, त्याचा दर असेल 5.15%, सध्याचा दर आहे. ओके, समजण्यासाठी वरतीच दर लिहिलाय. ओके, ह्याला म्हणतात मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटी. मित्रांनो, ह्या तिन्ही दरांमध्ये गोष्ट होतीये, हे दर जर कमी जास्त झाले तर आपल्या अर्थव्यवस्थेमधल्या ज्या पैशाचं प्रमाण आहे, चलनाचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त होते, आणि त्या कमी जास्त प्रमाणानुसार महागाई कमी किंवा जास्त होते. महागाई काय होते, कमी किंवा जास्त होते. ओके, तर मित्रांनो, ह्या सगळ्यांचा विचार करून ह्या सगळ्यांचा हे बघा. ओके, तर आपल्याला महागाईचं टार्गेट ठरवायचं आहे. एमपीसी काय करते, मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय करते, चलनविषयक धोरण बनवताना जे टार्गेट आहे 2 to 6%, महागाई ह्याच रेंजमध्ये ठेवण्यासाठी ह्या सगळ्या सर्वेक्षणाचा अभ्यास करते, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते, आणि ह्या 3 धोरणांचा वापर करते, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आणि मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटी, आणि ह्यांचे दर असे ठरवते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, की ह्यांचे दर असे ठरवले जाते जेणेकरून ह्यांचा जेव्हा प्रभाव होईल, ह्यांचा जेव्हा इफेक्टिव्हनेस, हे जेव्हा ऍक्च्युअली काम करायला लागतील, तेव्हा महागाई आपोआप काय होईल, 6%च्या वर जाणार नाही आणि 2%च्या खाली येणार नाही. कारण ही महागाई कशावरती आहे, ही महागाई पैशावरती आहे, आणि ह्या पैशाचा जो फ्लो आहे, प्रवाह आहे, तो कसं कंट्रोल करते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटीने करते, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीने करते, आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीने करते. ओके, आणि ह्या तीनचा वापर करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पैशाचं जे प्रमाण आहे मार्केटमध्ये एकतर कमी करते किंवा जास्त करते, आणि त्यानुसार महागाईचा दर कमी करो जास्त करो, पर महागाईचा दर काय पाहिजे, अपनी रेंज में होना चाहिए. कोणती रेंज आहे त्याची, 2% to 6%. ऍक्च्युअल टार्गेट लक्षात ठेवा 4% आहे. मध्यंतरी मी एक बिझनेस स्टँडर्ड मध्ये खूप चांगला लेख वाचला होता, त्यामध्ये थोडंसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला क्रिटिसाइज केलं होतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या 2-3 महिन्यात जी 6% पेक्षा महागाईचा दर जास्त गेला होता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वाटच कशी 6%, म्हणजे टार्गेट काय 4% आहे, 6% तर ही अप्पर लिमिट आहे.
कमाल आहे ती, ठीक आहे. टार्गेट नाही ना, टार्गेट 4% होतं. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पूर्वीपासून प्रयत्न काय केले पाहिजे होते, 4% थोडं जरी वर गेलं तरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तयार पाहिजे होती, असं एका लेखकाचं मत होतं. त्याच्या मते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 6% जायची वाटच बघायला नको होती. 4.5 पर्यंतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपलं धोरण बदलायला पाहिजे होतं, पण ते तसं केलं नाही. त्यामुळे त्या लेखकाने, ओके, TN निनान नावाचे लेखक आहेत, जे बिझनेस स्टँडर्डचे एडिटर इन चीफ आहेत, ते म्हणले होते की ऍक्च्युली ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चूक आहे की 6%च्या वर जेव्हा महागाई दर जातो, तो 6%च्या अगोदरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे होत्या. कारण टार्गेट काय 6% नाही, 6% तरी कमाल आणि 2% ही किमान गोष्ट आहे, किमान रेंज आहे. 4% टार्गेट आहे. ह्याच्यावरती गेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उपाययोजना करायला सुरुवात करून अलर्ट राहायला पाहिजे होतं, असं त्या लेखकाचं मत होतं. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते, ह्या सगळ्या गोष्टी, हे जी स्टँडिंग फॅसिलिटी, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीचा वापर करून हे महागाईचा दर कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते, ओके. आणि एनडीटीएलचा मिनिंग सांगितला. एनडीटीएलचा मिनिंग नंतर तुम्हाला खूप कामाला पडेल. आपल्याला CRR SLR बद्दल देखील बेसिक माहिती घ्यायची आहे, ओके. मग हे सगळं दर ठरल्यानंतर मग काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय ठरवते की हे सगळे निर्णय घेतल्यानंतर मग मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, ओके, त्याचे दर असे ठरवले जाते जेणेकरून महागाई ही कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या, म्हणजे उपभोक्ता किंमत निर्देशांकाच्या 4%मध्येच राहिली पाहिजे. जास्तीत जास्त 6, कमीत कमी ती 2, ओके, राहिली पाहिजे, ओके. आणि हे उद्दिष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशाला बघितलं, एवढा जो आतापर्यंत प्रपंच बघितला आपण, तो फक्त एका गोष्टीसाठी. उद्दिष्ट काय आहे, 4%चं टार्गेट आहे महागाईचं, अधिकाधिक 6, कमाल 6 आणि किमान 2 ह्यामध्ये राहिलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी काय केलं जाते, हे सगळे उपाययोजना केले जातात, ओके मित्रांनो. तर मित्रांनो, हे काही प्रकार होते, ओके, ज्याने महागाई कंट्रोलमध्ये, नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार धोरण उचलते, ओके. हे 3 पॉलिसी रेट्स म्हणतात. यांना काय म्हणतात मित्रांनो, या तिघांना म्हणलं जाते पॉलिसी रेट्स, ओके. याला शब्द आहे पॉलिसी रेट्स, ओके, म्हणजे धोरण दर. तुम्ही असं याला शब्द धोरण दर म्हणू शकता, पॉलिसी रेट. तुम्ही जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची वेबसाईट बघितली, वेबसाईटच्याच एकदम वरती, होम पेज वरतीच तुम्हाला असे पॉलिसी रेट्स भेटतील, ओके. पण मित्रांनो, ह्या 3च गोष्टी नाहीत ज्याने मॉनिटरी पॉलिसी कंप्लीट होते, ओके. मॉनिटरी पॉलिसी मध्ये आणखी 2 खूप महत्वाचे घटक आहेत, आणि ते घटक म्हणजे, एक पहिलं घटक आहे, ते घटक आपल्याला संपवायचे आहेत. पहिलं घटक आहे त्यात CRR, ओके, कॅश रिझर्व्ह रेशो, ओके. आणि दुसरं घटक आहे SLR, म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, ओके. हे 2 घटक आणि हे 3 पॉलिसी रेट्स, ओके, 3 हे धोरण दर आणि ते 2 घटक असे मिळून 5 हे अति महत्वाचे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी, किंवा एक त्याला काय म्हणू आपण, चलनविषयक धोरणाचे मुख्य घटक आहेत, ओके. तर पहिले 3 घटक कोणते होते, पहिले 3 घटक होते हे लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, ओके. ह्याच्या व्यतिरिक्त जर महागाई नियंत्रणात आणायची असेल तर 2 घटक आहेत, एक आहे CRR आणि दुसरा आहे SLR, ओके. एक आहे CRR आणि दुसरा आहे SLR. तर आपण बघूया CRR काय आहे आणि SLR काय आहे, ओके. खूप महत्वाचे 2 पॉइंट आहेत. हा पॉइंट झाला की आजचा आपला टॉपिक संपतो. मग उद्या आपण कमर्शियल बँकेविषयी बोलू, ओके. तर बघा, CRR म्हणजे काय, ओके. प्रत्येक बँकेला, ओके, कॅशच्या रूपात, बघा CRR कसं असते मित्रांनो, कॅशच्या रूपात प्रत्येक बँकेला, ओके, shall maintain in India by a cash reserve a sum equivalent to such percentage of the total of its NDTL. त्यात तुम्हाला आठवत असेल, ह्याच्या अगोदरच्या स्लाइड मध्ये मी NDTLचा अर्थ सांगितला होता. NDTLचा अर्थ सांगण्यामागे हेच कारण होतं की NDTL ही गोष्ट पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येणार आहे,
ओके, इथून पुढे तुम्हाला पुन्हा पुन्हा एनडीटीएल हा शब्द येणार आहे, कमीत कमी सीआरआर एसएलआर मध्ये तर तो येणारच आहे. ओके, त्यामुळे मी एनडीटीएलचा पहिला अर्थ सांगितला. एनडीटीएल म्हणजे नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज, म्हणजे एखाद्या बँकेकडे जे डिमांड अँड टाइम लायबिलिटीज असतात. लायबिलिटी म्हणजे बँकाचा तो पैसा नसतो, बँक ही दुसऱ्याचं ते देणं लागतात. बँक काय करतात ते दुसऱ्याचं देणं लागतात. ओके, आपला तो पैसा असतो, बँकेचं ते देणं असतं, आपला काय असतो तो पैसा असतो. म्हणजे आपली संपत्ती असते, बँकेची संपत्ती नसते, बँकेची ती उधारी असल्यासारखी असते. ओके, म्हणजे उधारीच्या स्वरूपात असते. तर एनडीटीएलच्या काही टक्के, ओके, एनडीटीएलचा काही टक्का कॅशच्या रूपात ठेवला जातो. आणि हे कोण ठरवते किती ठेवायचं ते? आरबीआय ठेवायचं. म्हणजे बघा मित्रांनो, बँका, आता मी फक्त बँक हा शब्द वापरतो, थोड्या वेळात तुम्हाला कळेल की कोणकोणत्या बँका ह्याच्यासाठी पात्र आहेत. ओके, बँका आरबीआय कडे एनडीटीएलचा काही टक्का कोण ठरवते, किती टक्के ठेवायचं? आरबीआय ठरवते. हा आरबीआय कडे ठेवतात. ओके, आणि त्याला आपण सीआरआर म्हणतो. तुम्ही म्हणाल सर ह्याने काय होणार? मित्रांनो, ह्याने काय होते, जेव्हा बँक आरबीआय कडे एनडीटीएलचा, ओके, एनडीटीएल हा पैसा आहे, काही टक्का आरबीआय कडे ठेवेल, तेव्हा बँकेकडे लोन म्हणून द्यायला पैसे कमी उरतात आणि त्यामुळे काय होते, शेवटी चलन कमी होते. तुम्हाला मी मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं, शेवटी मॉनिटरी पॉलिसी पैशाविषयी आहे. मॉनिटरी इज मनी, ओके, इट्स रिलेटेड टू मनी. तर जर पैशाविषयी पॉलिसी असेल तर साहजिक आहे, शेवटी त्याचा प्रभाव कशावर पडतो मित्रांनो? पैशावरच पडतो. शेवटी त्या पॉलिसीचा प्रभाव कशावर पडतो? पैशावर पडतो. ओके, तर जेव्हा बँकांकडनं आरबीआय बँकांना निर्देश देते की एनडीटीएलचा तुमचा काही हिस्सा तुम्हाला आमच्याकडे ठेवावा लागणार आहे, ते पण कॅश रूपात. ओके, तर एनडीटीएलचा आता इथं सध्याचा रेट बघितला तुम्ही 4.50%. म्हणजे एनडीटीएल जर 100 असेल, टोटल एनडीटीएलची रक्कम जर 100 रुपये असेल, त्यापैकी 4.50% हे आरबीआय कडे ठेवावे लागतात. ओके, त्याने काय होते, बँकेकडे त्यामुळे बँकेकडे स्वतःकडे कमी पैसे असतात लोन देण्यासाठी, आणि त्याने काय होते, थोडं एक चलनावरती कंट्रोल असतो. चलन हे काय असते, नियंत्रणात असते. ओके, असं ते चलनावरती नियंत्रण ठेवते आरबीआय. ओके, आता इथं बँक हा शब्द वापरला, पण बँकेमध्ये कोणकोणत्या बँक हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्याचं एक सरळ म्हणजे क्लिअर कट उत्तर आहे, त्याच्यात कन्फ्युजन काही नाही. बघा मित्रांनो, ओके, त्याच्यात आहे शेड्युल्ड बँक. शेड्युल्ड बँक म्हणजे कोणतं मित्रांनो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934, 1934च्या कायद्याअंतर्गत सेकंड शेड्यूल जे आहे, दुसरा शेड्यूल जो आहे, शेड्यूल म्हणजे एक प्रकारची लिस्ट असते, दुसऱ्या लिस्टमध्ये जर त्या बँकेचं नाव असेल तर त्याला शेड्युल्ड बँक म्हणतात, नसेल तर नॉन शेड्युल्ड बँक म्हणतात. ओके, शेड्युल्ड बँकांना, ओके, दररोजचा सीआरआर 4% कमी नको. शेड्युल्ड ज्या बँका असतात त्यांचा दररोजचा सीआरआर 4% कमी ठेवता येत नाही. एनडीटीएल हे मागच्या पंधरवाड्याच्या शेवटच्या शुक्रवारी, ओके, मागच्या पंधरवाड्याच्या इथं थोडस एक दुसरा शब्द राहिला बहुतेक, 1 मिनिट. इन इंडिया ॲज ऑन द लास्ट फ्रायडे ऑफ द सेकंड प्रिसिडिंग फोर्टनाईट. म्हणजे काय, जे मागचा पंधरवाडा असेल, ओके, मागचा पंधरवाडा असेल, ओके, तर समजा एका महिन्यात 2 पंधरवाडे, पंधरवाडा म्हणजे एक 15 दिवसाचा एक आठवडा टाईप. ओके, आठवडा म्हणजे 8 दिवसाचा असतो, पंधरवाडा म्हणजे 15 दिवसाचा एक गट. असे एका महिन्यात जर 2 गट बघितले तर बघा मित्रांनो, एनडीटीएल काय असते, ओके, एका महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्याचा, ओके, शेवटचा शुक्रवार. ओके, हे तुम्हाला पाठच करून घ्या मित्रांनो, कारण हे पुन्हा पुन्हा येणार, पुन्हा तुम्हाला एसएलआर मध्ये असणार आहे, सीआरआर मध्ये असणार आहे. ओके, मागच्या महिन्याच्या, ओके, दुसऱ्या पंधरवाड्याच्या शेवटच्या शुक्रवारी हे एनडीटीएल कॅल्क्युलेट केले जाते, एनडीटीएल मोजलं जाते. 4% जे मोजलं, तुम्ही म्हणाल सर 4% ठीक आहे, आणि एनडीटीएल कसं असते, डिमांड लायबिलिटीज आहे, त्याचा टाइम लायबिलिटीज आहे. काही जणांनी त्याचे पैसे काढले असतील, काही जणांनी एफडी तोडला असेल, मग कमी जास्त होणार ना पैसे बँकांकडे. मग कमी जास्त होतील, मोजणार कधी? सरळ नियम आहे, मागच्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्याच्या शेवटचा शुक्रवार. ओके, मागच्या महिन्याचा दुसऱ्या पंधरवाड्याचा शेवटचा शुक्रवार घेतला जातो एनडीटीएल कॅल्क्युलेट करण्यासाठी. हे तोंडपाठ असलं पाहिजे तुम्हाला, कारण हे पुन्हा तुमच्याकडे येणार आहे.
हे पुन्हा पुन्हा आपल्याला हे करावं लागणार आहे. ओके. हा, तर मित्रांनो काय असते बघा, तर जेव्हा CRR हा एवढा टक्के 4.50% जेव्हा मी म्हणलो त्याचा अर्थ काय, ओके, आरबीआयचं एक सर्क्युलर आहे, त्याला मास्टर सर्क्युलर म्हणतात. मास्टर सर्क्युलर मध्ये एकदम क्लिअर कट दिलेला आहे की कोणत्या बँका याच्यासाठी पात्र असतात. बघा, एक शेड्युल्ड बँक आणि CRR कसा कॅल्क्युलेट केला जातो, मागच्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या शेवटच्या शुक्रवारी. ओके, कारण काय, साहजिक आहे, किती कॉमन सेन्स आहे बघा. कॉमन सेन्स काय याच्यात की तुम्ही ते एनडीटीएल बद्दल बोलता. एनडीटीएल काय असते, डिमांड अँड टाइम लायबिलिटीज, म्हणजे बँकांच्या लायबिलिटीज म्हणजे आपल्या ठेवी, आपली संपत्ती असते ते. मग आपली संपत्ती आपण कधी काढू शकतो, एखाद्याने एफडी फोडली, एखाद्याने समजा त्याचे जे पैसे आहेत सेव्हिंग अकाउंट मध्ये काढून घेतले, याचा अर्थ एनडीटीएल कमी जास्त होणार आहे. आता एनडीटीएल कमी जास्त होईल तर मग कोणता एनडीटीएल गृहीत धरायचा, ओके, ग्राह्य धरायचा, तर कोणता एनडीटीएल, तर मागच्या महिन्याच्या शेवटच्या दुसऱ्या पंधरवाड्याच्या जो शेवटचा शुक्रवार असेल त्याला आपण एनडीटीएल कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा वापर करतो. त्या दिवशी जेवढे एनडीटीएल असेल ते त्याचा 4.50% हा CRR असतो, कॅश रिझर्व्ह रेशो, कॅशच्या रूपात. ओके, कॅश म्हणजे एकदम रोखे, ओके, रोख मनी, रोखे नाही, रोख मनी, त्याच्या रूपात आहे ना पैसे आरबीआय कडे ठेवले जातात. ओके, तर पहिली गोष्ट कोण इलिजिबल आहे, शेड्युल्ड बँक. लक्षात घ्या, शेड्युल्ड बँक आहे. स्मॉल फायनान्स बँक, तुम्हाला हा कॉन्सेप्ट माहित असेल. ओके, स्मॉल फायनान्स बँक. त्याच्यानंतर पेमेंट्स बँक, त्याचं उदाहरण पेटीएम आहे, पेमेंट्स बँक. ओके, तर ह्या देखील ह्याच्यासाठी इलिजिबल आहेत. ओके, तर बघा कोण कोण इलिजिबल आहे, कोण कोण पात्र आहे. एक स्मॉल बँक्स, ओके, शेड्युल्ड बँक पहिलं उत्तर, स्मॉल बँक दुसरं उत्तर, ओके, तिसरं उत्तर पेमेंट्स बँक. चौथं बघा आता, कोऑपरेटिव्ह बँक ज्या शेड्युल्ड नाही. आपण, तुम्हाला आठवत असेल सहकार नावाचा जेव्हा चॅप्टर शिकत होतो, ओके, तेव्हा आपण ही गोष्ट बघितली काय की कोऑपरेटिव्ह बँकेत, सहकारी बँकेत देखील दोन प्रकार असतात, एक शेड्युल्ड असू शकतो, एक नॉन शेड्युल्ड. शेड्युल्ड म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या शेड्यूल मध्ये त्यांचं नाव असते, नॉन शेड्यूल म्हणजे तिथं नाव नसते. तर अशा सहकारी बँका ज्या नॉन शेड्यूल आहेत त्या देखील CRR ठेवू शकतात, त्यांच्यासाठी काय रूल मित्रांनो बघा, डेली बेसिसवरती. ओके, डेली बेसिसवरती त्यांना एकतर स्वतःजवळ कॅश ठेवावी लागते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जो दर सांगितलाय त्यांना घालून दिलाय तो, किंवा ओके आरबीआय जवळ करंट अकाउंट मध्ये ठेवायचे पैसे, किंवा ओके स्वतःजवळ करंट अकाउंट मध्ये ठेवणार पैसे, किंवा जर प्राथमिक अर्बन सहकारी बँक असेल तर ते जिल्हा बँकेकडे ठेवणार पैसे. बघा, शेड्यूल्ड बँका कोणाकडे ठेवणार मित्रांनो, शेड्यूल्ड बँका स्मॉल फायनान्स बँका आणि ज्या हे असतात पेमेंट्स बँका, हे आरबीआय कडे पैसे ठेवणार. ओके, शेड्यूल्ड, सगळ्या शेड्यूल्ड बँका, मग ते कोऑपरेटिव्ह असो कमर्शियल असो. पण जर नॉन शेड्यूल्ड बँक असेल आणि ती कोऑपरेटिव्ह असेल, ओके, नॉन शेड्यूल्ड बँक आणि ती कोऑपरेटिव्ह असेल मित्रांनो, तर त्या काय करतात, स्वतःजवळ कॅशच्या रूपात 4.5% किंवा जो काही दर आरबीआयने घालून दिलेला आहे त्या दरानुसार ते स्वतःकडे पैसे ठेवतात, CRR म्हणून, कॅश रिझर्व्ह रेशो. ओके, किंवा जर बाय वे ऑफ बॅलन्स इन करंट अकाउंट विथ आरबीआय जवळ ठेवतात करंट अकाउंटच्या रूपात. ओके, किंवा स्वतःजवळ करंट अकाउंटच्या रूपात ठेवतात, किंवा जर प्राथमिक अर्बन सहकारी बँक असेल तर ती जिल्हा, कारण आपण बघितलं प्राथमिकच्या वरती जिल्हा, जिल्ह्याच्या वरती राज्य सहकारी बँक येतात. तर प्राथमिक अर्बन सहकारी बँक असेल तर ती बँक जिल्हा सहकारी बँकेकडे हे पैसे ठेवते. मित्रांनो, हे पैसे का ठेवले जातात तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, जेव्हा 4.50% कशाचे, एनडीटीएलचे जेव्हा आरबीआय कडे ठेवले जातात किंवा स्वतःकडे ठेवले जातात, त्यावेळेस त्या पैशाला आपण हात लावू शकत नाही. ते एखादी कमर्शियल बँक, जी शेड्युल्ड बँक असेल किंवा नॉन शेड्युल्ड बँक असेल, जे इलिजिबल आहे, जे पात्र आहेत, ते त्या पैशाला हात लावू शकत नाहीत. याचा अर्थ तो पैसा पुढे लोनच्या रूपात, क्रेडिटच्या रूपात, पताच्या रूपात देण्याची परवानगी त्यांना नसते. त्याने काय होते, चलनात जो पैसा येणार असतो, ओके, जो आला असता तो कमी होतो. चलनात जो पैसा आला असता तो कमी होतो. ओके, तर पैसा कमी करणे मॉनिटरी टार्गेट, पैसा कमी करणे किंवा जास्त करणे, चलनातला पैसा कमी करणे किंवा जास्त करणे, हे मॉनिटरी पॉलिसीचं टार्गेट असतं. ओके, हे मॉनिटरी पॉलिसीचं टार्गेट असतं, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके,
आता आता वरती काय बघितलं आपण, शेड्यूल्ड बँक बघितलं, त्याच्यात स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट्स बँक आले. खाली नॉन शेड्यूल्ड बँक बघितला, कोणत्या, कोऑपरेटिव्ह पण नॉन शेड्यूल्ड. आता अशा बँका असतील ज्या नॉन शेड्यूल्ड आहेत पण कोऑपरेटिव्ह नाही, म्हणजे उरलेली कॅटेगरी. मग अशा बँका काय करतील, अशा बँकांमध्ये कोणत्या बँका येऊ शकतात, लोकल एरिया बँक्स, LAB ज्याला म्हणतो आपण. ओके, लोकल एरिया बँक्स. त्या काय करतात, RBI जवळ करंट अकाउंट मध्ये ठेवतात पैसे. ओके, किंवा स्वतःजवळ करंट अकाउंट मध्ये ठेवतात. ओके, आणि रूल तोच असतो, NDTL हे मागच्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्याच्या शेवटच्या शुक्रवारी NDTL कॅल्क्युलेट करतात. ओके, तर बघा सगळ्या बँका कव्हर झाल्या. पहिला आपण शेड्यूल्ड बँका म्हणला, शेड्यूल्ड म्हणजे याच्या सगळ्याच आल्या, कोऑपरेटिव्ह, कमर्शियल, व्यापारी बँक आणि सहकारी बँक. नंतर आपण म्हणलो स्मॉल फायनान्स बँक, SFB, त्याच्यानंतर पेमेंट्स बँक, 3 कव्हर झाले. मग इथं शेड्यूल्ड आले, नॉन शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह कोणता येणार, नॉन शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह इथं आले. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त काय राहिलं, ज्या दुसऱ्या बँक आहेत, अदर बँक, ओके, त्यांना देखील CRR असते, त्यामध्ये लोकल एरिया बँक्स आल्या. ओके, मग त्यांना देखील नियम तोच असतो. ओके, तर हे सगळे पात्र आहेत CRR साठी, कॅश रिझर्व्ह रेशोसाठी. कॅश रिझर्व्ह रेशो काय असतो, NDTL चा काही भाग बँकांना, कोणत्या बँकांना, शेड्यूल्ड बँकांना, ओके, एक मिनिट, हा, शेड्यूल्ड बँकांना, स्मॉल फायनान्स बँकांना, पेमेंट्स बँकांना, नॉन शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह बँकांना किंवा अदर बँकांना NDTL चा एक काही भाग RBI कडे ठेवावा लागतो. ओके, NDTL चा काही भाग काय करावा लागतो, RBI कडे ठेवावा लागतो. आणि त्याने काय होते, जे चलन निर्मिती होणार असते किंवा चलनाचा जो प्रवाह असतो इकॉनॉमी मधला, तो कमी होतो आणि त्याने महागाई आटोक्यात येते. ओके, तर ह्याला म्हणतात CRR. मित्रांनो एक लक्षात घ्या, इथं मी लिहिले की नाही, कुठंतरी बहुतेक मिसिंग झालं. प्लीज रिमेंबर, CRR वरती कसल्याही प्रकारचा इंटरेस्ट दिला जात नाही. 2021 सर्क्युलर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं, लक्षात ठेवा. CRR वरती 2021 सर्क्युलर नुसार कोणत्याही प्रकारचा व्याज मिळत नाही. तुम्ही म्हणाला सर बँकेची, व्यापारी बँक, सहकारी बँकेचे पैसे आहेत, RBI कडे राहतात ते, तर त्याच्यावरती काहीतरी व्याज वगैरे भेटला पाहिजे, नाही भेटत. ओके, हा नियम आहे, 2021 सर्क्युलर आहे, तुम्ही काढून बघू शकता. CRR वरती कसल्याही प्रकारचा व्याज मिळत नाही. ओके, फाईन. तर आणि हा CRR जो असतो सगळ्यांसाठी दररोज 90% पेक्षा कमी नको. म्हणजे हे NDTL हे जे आपण कॅल्क्युलेट केलं तर CRR 4.5%, ते काय होतं, NDTLच्या 4.5% होतं. ओके, आणि NDTL कसं कॅल्क्युलेट केलं जात होतं, मागच्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या शेवटच्या शुक्रवारी, बरोबर. मग दररोजचं काय, दररोज तो 90% पेक्षा कमी नको. 90% कशाचा 90%, जो CRR चा दर आहे 4.5% दर आहे. समजा 100पैकी 4.50 असेल, तर त्याच्या 90% जो असेल त्याच्यापेक्षा दररोजचा CRR त्याच्यापेक्षा कमी नको. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर हा देखील एक प्रकार आहे. जसे आपण 3 दर बघितले, ओके, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, हे जसे दर, त्याला धोरण दर म्हणतात, पॉलिसी रेट म्हणतात, हे जसे दर वापरण्यात येतात चलनविषयक धोरण राबवण्यासाठी, तसंच एक दुसरा एक धोरण आहे, त्याला म्हणतो CRR. आता तिसरा आपण शेवटचं धोरण बघू, आजच्या लेक्चरचा शेवटचा पार्ट असेल हा, ते आहे SLR, स्टॅट्युटरी. S स्टँड्स फॉर स्टॅट्युटरी. स्टॅट्युटरी म्हणजे बाय लॉ, ओके, कायद्याने. ओके, स्टॅट्युटरी. लिक्विडिटीसाठी तरलता शब्द वापरला येतो, तुम्ही द्रवता म्हटलं तरी काही फरक पडणार नाही, तसं मराठीत शब्द मिळणंच मुश्किल आहे ऍक्च्युली. लिक्विडिटी हे काय असते, गुणधर्म असते. तुम्हाला लिक्विडिटीचे मिनिंग मी कालच्या लेक्चरमध्ये चांगल्या प्रकारे सांगितलं. ओके, लिक्विडिटी काय असते, गुणधर्म आहे. कोणत्याही वित्तीय जी आपली मालमत्ता असते त्याचा गुणधर्म असतो. आपण जर सहजपणे त्याला पैशामध्ये कन्वर्ट करू शकत असू तर त्याला लिक्विड म्हणतात, करू शकत नसू तर त्याला लेस लिक्विड म्हणतात, कमी द्रव म्हणतात. ओके, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो काय मित्रांनो, बघा, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. ओके, CRR सोबत, CRR तर आहे, त्याच्यासोबतच मालमत्तेच्या रूपात गुंतवणूक आहे. बघा मित्रांनो, हे RBIच्या जवळ ठेवायचं नसते. SLR हे RBIच्या जवळ नसते मित्रांनो. तर बँकांना काय करावं लागते, गुंतवणूक करावं लागते. बँकांना काय करावं लागते, गुंतवणूक करावं लागते. त्याचा दर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवते आणि तेच पुन्हा तेच NDTL हे मागच्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या शेवटच्या शुक्रवारी कॅल्क्युलेट केला जाते. ओके, आणि ह्याची दिशानिर्देश कोण देते मित्रांनो? त्याचं डायरेक्शन, जे दिशानिर्देश दिलेला असतो, ओके, दिशानिर्देश जो दिलेला असतो ती RBI देते. कोण देते? RBI देते. आता SLR नेमका CRR सारखंच SLR काम करते मित्रांनो, फक्त CRR आणि SLR मध्ये फरक काय? CRR हा कॅशच्या रूपात RBI कडे ठेवला जातो किंवा दुसरे ज्या मार्ग आहेत आपल्याला दुसऱ्या बँकांना, जसं की प्राथमिक अर्बन सहकारी बँक असेल तर ते जिल्हा सहकारी बँकेकडे ठेवतात. ओके, एवढंच. SLR काय असतो? RBI कडे हे SLR ठेवला जात नाही. हे लिक्विडिटीसाठी असते, म्हणजे तुम्ही असे गुंतवणूक बँक म्हणून काय करतात, बँका काय करतात, गुंतवणुकीच्या रूपात हे ठेवतात. कशाच्या रूपात ठेवतात? गुंतवणुकीच्या. आणि कशात गुंतवणूक करायची हा प्रश्न येतो मग, आणि त्याच्यासाठी एक क्लिअर कट डायरेक्शन निर्देश दिलेला आहे. ओके, की कोणत्या बँकांना हे लागू आहे आणि किती टक्के आणि कोणकोणते गुंतवणुकीसाठी कोणकोणते जी मालमत्ता त्याच्यासाठी पात्र आहेत ह्याचं क्लिअर कट डिरेक्शन दिलेलं आहे. त्याचं क्लिअर कट डिरेक्शन दिलेलं आहे. तर बघूया आपण कोणाला लागू आहे. बघा आता, शेड्युल्ड कमर्शियल बँक म्हणजे शेड्युल्ड कमर्शियल बँक इन्क्लुडिंग आरआरबी, रिजनल रुरल बँक्सला पकडून, ओके, त्यांना धरून शेड्युल्ड बँका जेवढ्या आहेत, व्यापारी बँका, त्या सगळ्यांना हे एलिजिबल लागू आहे. लोकल एरिया बँक्स त्यांना पण लागू आहे. स्मॉल फायनान्स बँक लागू आहे. पेमेंट्स बँक लागू आहे. प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँक लागू आहे. आपण बघितलं प्राथमिक सहकारी बँका, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लागू आहे. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, जिल्हा बँक, ह्या सगळ्यांना SLR लागू आहे. बघा मित्रांनो, ओके, शेड्युल्ड कमर्शियल बँकांना लागू आहे आणि इतर सगळ्या स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक सगळ्यांना लागू आहे. ओके, तर याच्यात कोणती बँक उरली, ओके, कोणती बँक उरली हे तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, किंवा मेसेज करा मला. ओके, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. ह्यात कोणती बँक SLR कोणत्या बँकांना लागू नाही. ओके, दिस इज फॉर युअर होमवर्क. ओके, इथं मी लिस्ट दिली कोणाकोणाला लागू आहे. बघा, शेड्युल्ड कमर्शियल बँक म्हणजे व्यापारी बँका, ओके, ज्या शेड्युल्ड आहेत. लोकल एरिया बँक, स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट्स बँक, प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायटी, स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी, ह्या सगळ्यांना ते लागू आहे. ओके, कोणाला नाही हे तुम्हाला सांगायचं, सोपं प्रश्न उत्तर आहे. ओके, SLR किती असतो मित्रांनो? 18% खाली नको. दररोजच्या बेसिसवर, डेली बेसिसवरती बघायचं असलं तर SLR कधी 18% खाली नको. मग गुंतवणूक करायची कशी? ओके, कशात गुंतवणूक करायची? बघा, पात्र वित्तीय मालमत्ता काय काय याच्यामध्ये, कोणकोणत्या गोष्टी याच्यासाठी पात्र आहे. ओके, कॅश, ओके, फॉर शेड्युल्ड कमर्शियल बँक इन्क्लुडिंग रिजनल रुरल बँक, लोकल एरिया बँक, स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट्स बँक, एवढ्या बँकांसाठी बघा. ओके, शेड्युल्ड कमर्शियल, RRB, लोकल एरिया बँक, स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट्स बँकेसाठी इलिजिबल काय काय आहे? तुम्ही कॅशच्या रूपात ठेवू शकता, ओके, सोन्याच्या रूपात ठेवू शकता, बघा मित्रांनो, किंवा ज्या रोख्यांवरती, सिक्युरिटीज ज्याला इंग्रजी म्हणतात, ज्यांच्यावरती भार नाही, म्हणजे समजा माझ्याकडे एखादं कोणता तरी शेअर असेल, ओके, कोणते तर रोख असेल, गव्हर्नमेंटचं कोणतं तरी सिक्युरिटी असेल माझ्याकडे, आणि त्याच्यावरती मी लोन वगैरे काढला असेल, त्याच्यावरती भार आहे असं म्हटलं जाते. भार आहे म्हणजे त्याच्यावर एक बर्डन आहे. त्याच्यावरती मी कर्ज घेतलं, समजा माझं एक घर असेल आणि ते घर तारण ठेवून मी एखादं कर्ज काढलं असेल, तर त्या घरावरती भार आहे असा शब्द वापरला जातो. ओके, भार नसलेला, ओके, भार नसलेले ज्या गुंतवणुकी आहेत, ओके, कशात गुंतवणूक आहे? जर गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज असतील, ट्रेजरी बिल्स असतील, टी बिल ज्याला म्हणतो आपण, ओके, किंवा राज्य विकास लोन असेल, ओके, किंवा RBIने सांगितलेली कोणती गुंतवणूक असेल, ह्या गुंतवणुकीमध्ये देखील, ह्या गोष्टींमध्ये बँका 18% NDTLच्या 18% गुंतवणूक करू शकतात. कॅशच्या रूपात ठेवू शकतात, सोन्याच्या रूपात ठेवू शकतात, किंवा भार नसलेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत, गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे, ट्रेजरी बिल आहे, ओके, स्टेट डेव्हलपमेंट लोन आहे, किंवा RBIने दुसऱ्या कोणत्या सिक्युरिटीचं नाव लिहिलेलं असेल, ओके, निर्देश दिला असेल, त्याच्या 18%, त्याच्या काय 18%, त्याच्या 18%, ओके, NDTLच्या 18% हे ह्या
गोष्टींमध्ये कॅशच्या रूपात किंवा सोन्याच्या रूपात किंवा ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, ओके, गव्हर्नमेंटची सिक्युरिटी असेल, टी बिल असेल गव्हर्नमेंटचा, किंवा राज्य विकास लोन असेल, किंवा आरबीआयने दुसऱ्या सिक्युरिटीचं नाव दिलं असेल, ह्यामध्ये बँका गुंतवणूक करू शकतात. बँका गुंतवणूक करू शकतात. आणि हे करू शकतात म्हणजे करावंच लागते. हे आरबीआयचा रूल आहे की तुम्हाला 18% इकडं, 4.50% तिकडं, आणि LAF, SDF, ओके, सगळ्या मार्जिनस, MSF, सगळ्या तिकडं, असे 5, हे सगळे 5ही मिळून मॉनिटरी पॉलिसी तयार होते मित्रांनो. लक्षात घ्या, मॉनिटरी पॉलिसी म्हणजे फक्त त्या 3 धोरण नाहीत, 3 धोरण दर नाहीत, किंवा हे फक्त CRR SLR नाही, हे 5ही मिळून मॉनिटरी पॉलिसी तयार होते. ओके. तर मॉनिटरी पॉलिसी मधला जो अगोदरचा अंक होता CRR 4.5% कॅशच्या रूपात ठेवला जातो, आरबीआय कडे असतो. पण हा जो आहे SLR तो कॅशच्या रूपात स्वतःकडे ठेवला जातो, किंवा गोल्डच्या रूपात ठेवला जातो, सोन्याच्या रूपात ठेवला जातो, किंवा आरबीआयने काही सिक्युरिटीची नावं दिलेली आहेत, रोख्यांची नावं दिलेली आहेत, त्या रोख्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. कमर्शियल ह्या बँका गुंतवणूक करू शकतात. ओके, हे तुम्हाला माहित पाहिजे. दुसऱ्या कोणत्या बँक, आता इतर बँकांना काय, इतर बँकांना बघा, जसे की प्रायमरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आणि डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, म्हणजे अर्बन बँका, राज्य सहकारी बँका आणि जिल्हा बँका, यांच्यासाठी कशात गुंतवणूक करू शकतात? त्यांच्यासाठी नियम काय? कॅशमध्ये, व्हेरी गुड, ते वरती पण होतं, सोनं वरती पण होतं. भाररहित गुंतवणूक म्हणजे अशा सिक्युरिटीज मध्ये ज्याच्यावरती भार नाही. मित्रांनो लक्षात घ्या, इथं काहीही दिलेलं नाही. याचा अर्थ ह्या ज्या बँका आहेत त्यांना थोडासा फ्रीडम आहे, थोडस त्याचं स्वातंत्र्य आहे. वरती जसं ह्या बँकांना म्हणलेलं आहे शेड्यूल कमर्शियल बँक, ओके, रिजनल रुरल बँक, लोकल एरिया बँक, स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट्स बँक, यांना जसं नियम दिलेला आहे तसं ह्यांना नियम नाही. ओके, ह्या खाली नियम दिलेला नाही. खाली कसं आहे, ओके, प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँक, अर्बन बँक, राज्य सहकारी बँक, जिल्हा बँक असेल तर त्यांना रोख रक्कम ठेवता येते गुंतवणूक म्हणून 18%, सोन्याच्या रूपात ठेवता येते, किंवा भाररहित गुंतवणूक ह्याची यादी आरबीआयने दिलेली नाही. त्यामुळे इथं थोडस स्वातंत्र्य आहे, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. ओके, ही गोष्ट अतिशय महत्वाची. ओके मित्रांनो, तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या 5 गोष्टी मिळून मॉनिटरी पॉलिसी तयार होते. लक्षात घ्या, मॉनिटरी पॉलिसी म्हणजे चलनविषयक धोरण कसं असते, हे 3 दर, आणि त्यानंतर CRR जो की कॅशच्या रूपात असतो, आणि SLR जो की गुंतवणुकीच्या रूपात असतो. ओके, हे 5 मिळून काय तयार होतं मित्रांनो, आपली मॉनिटरी पॉलिसी तयार होते. ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर बिंग हिअर. आपला मॉनिटरी पॉलिसी नावाचा खूप मोठा टॉपिक संपलाय, खूप महत्वाचा टॉपिक संपलाय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक आणि बँकिंग प्रोग्रेस, ओके, म्हणजे व्यापारी बँका, सहकारी बँका आणि ओव्हरऑल बँकांची प्रगती, हा टॉपिक पुढे घेणार, पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. ओके, थँक्यू फॉर बिंग हिअर. बाय बाय, टेक केअर.